ज्ञाना ना मातुका उभा कैवल्य रावली. माझी मराठी गुलाल त्याला अबिराचा वास, माझ्यासाठी चंद्रभागा उरे कालबी ते घास. अशा मराठी मातीला आणि मराठी भाषेला सर्वप्रथम अभिमानानं नतमस्तक होते. आणि आजच्या या उपस्थित कार्यशाळेमध्ये प्रबुद्ध शिक्षण संवाद याच्या माध्यमातून उद्घाटन कार्यक्रम हा जो अतिशय सुंदर आत्ता झालेला आहे त्याचे उपस्थित सर्व मान्यवर, सुहास गुरव सर शिक्षण विस्तार अधिकारी, या किनीवाडी शाळेचे मुख्याध्यापक, इतर सर्व शिक्षक वृंद, सर्व जिल्हा परिषदेचे ॲक्टिव्ह असणारे सर्व शिक्षक जे कदाचित त्यांच्यासमोर आमचं वय त्यांच्या मुलांच्या वयाचं असेल आणि माझ्या आधीचे अगदी वडिलांच्या वयाचे असणारे आणि अनुभव आणि वास्तव काय असताना काम करताना प्रॅक्टिकल हे जे तुम्ही आत्तापर्यंत ऐकलं असे शिवाजी सर, सोनावणे सर आणि विशेष म्हणजे केवळ सावित्रीबाई फुले होऊन चालत नाही, ज्योतिबा असावे लागतात. तर माझ्या आधी त्यांना नवज्योतिबा म्हणून त्यांची ख्याती आहे असे सर बोलून गेले आणि त्याच्यानंतर बचपन में कहा लोगों ने अभी कुछ जानती वानती नहीं बैठ जा चुपचाप. जवानी में कहा अब जवान है आगे जान के क्या करेगी बैठ जा चुपचाप. बुढ़ापे में कहा बूढ़ी होगी आगे जान के क्या करेगी बैठ जा चुपचाप. ज्या व्यवस्थेनं आम्हा बायकांना नेहमी गप्पच केलं त्या व्यवस्थेमध्ये कुठेतरी एक 4-5 पुरुष बोलणारे आहेत आणि त्याच्यात एकमेव महिलेला आमंत्रण मिळालं आणि तुमच्या गावापर्यंत मला ग्रामीण भागापर्यंत पोहोचता आलं. म्हणून मी अजय सर आणि त्यांची सर्व आयोजकांची टीम यांचं प्रथमतः कौतुक करते आणि स्वागत करते. एका गुरुकुलमध्ये सगळे विद्यार्थी शिकत असतात आणि हे शिकणारे विद्यार्थी शिक्षक एकच असतो आणि विद्यार्थी वेगवेगळे असतात. गुरुकुलातनं शिक्षण घेऊन बाहेर जात असताना गुरूंनी प्रश्न विचारला, निशांताची वेळ कधी आली? प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर हे वेगळं होतं. एका विद्यार्थ्याने सांगितलं, पहाटेच्या वेळी सकाळी उठताना बैलाच्या गळ्यातली घंटाच्या घुंगराचा आवाज जेव्हा येतो तेव्हा मला वाटतं निशांताची वेळ आली. एकानं सांगितलं की सर मला तासाला शिकत असताना बाहेर एक बदकाचं तळ आहे, त्या तळ्यामध्ये किती बदकं आहे हे मोजत असताना मला बाहेर लक्ष दिल्यानंतर वाटतं निशांताची वेळ आली. एकानं सांगितलं की मला पूर्ण वेळ शाळा सुटल्यानंतर घरी जेवण मिळेल त्यावेळेस वाटतं निशांताची वेळ आली. त्यावेळेस शिक्षकाचा प्रश्नाचा अर्थ असा होता, निशांत म्हणजे काय? अंधाराचा अंत आणि दिवसाचा जो सूर्य होतो तसा आयुष्यामध्ये होकारार्थी विचारांचा येणारा उदय किंवा उजेड, प्रकाश, याला म्हणायचं निशांताची वेळ येणं. म्हणून निशांत म्हणजे काय विचारलं. तिघांचे प्रश्न वेगळे होते कारण तिघांच्या भौतिक, सामाजिक आणि भावनिक गरजा वेगळ्या होत्या. ज्या वेळेस अर्धी भाकर ती अख्खी भाकर हा प्रवास प्रत्येक विद्यार्थ्याचा पूर्ण होईल त्यावेळेस मानसिक, भावनिक तुमची गुंतागुंत शिक्षकाची आणि विद्यार्थ्याची एकरूप होईल. त्यावेळेस मला वाटतं निशांताची खऱ्या शिक्षण व्यवस्थेमध्ये झालेली वेळ अचूक आलेली इथं दिसेल. आणि हे असं होत असताना म्हणूनच नीतिमूल्य आणि शिक्षण सेवेची आजच्या या व्यवस्थेला गरज आहे. म्हणून हाच विषय तुमच्यासमोर घेऊन बोलते आहे. जिथं घराची एक खोली शाळेत उघडते आणि दुसरी खोली जाऊन म्हणजे दुसऱ्या खोलीचं दार हे कुटुंब व्यवस्थेमध्ये असणाऱ्या आपल्या कुटुंबामध्ये आणि घरामध्ये ओपन होतं. या दोघांमध्ये शाळा सुटण्याची बेल जेव्हा आवडीनेशी होते आणि ती वाजली तर का शाळेला सुट्टी असं वाटावं लागतं, अशी एकमेव अख्ख्या जगातली जर शाळा कुठली असेल तर ती जिल्हा परिषद. जिल्हा परिषदाचा शिक्षक आणि इतर CBSE बोर्डचे शिक्षक याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण हाय फाय लेवलला जाऊन शिकवणं हे वाचून डिजिटल शिक्षणमध्ये फार सोपं जातं कारण इंटरनेटवर पोरं सगळी आमची शोधतात आमच्या आधी. पण ज्यांना इंटरनेट काय हेच माहीत नाही त्या ठिकाणी जाऊन हे म्हणजे इंटरनेट आणि जिथं मायबाप कुठंतरी पोरगं शाळेला गेलं किंवा पोरगी शाळेला गेली तर खिचडी दुपारची मिळेल आणि त्याच्यामध्ये ती जगत असेल आणि दिवस जाईल. शाळेत काय शिकवतात आई बापाला कळत नाही पण शाळेत काहीतरी शिकल्यानंतर मी जे हाडामासाची रोज कष्ट करतेय त्या बाईला किंवा मंगळसूत्र गहाण ठेवून तिची फी भरणाऱ्या त्या आईला वाटतं माझी पोरगी काहीतरी करेल. या उमेदीने शिकणारी जर लेकरं कुठं असतील तर ती जिल्हा परिषदेमध्ये असते.
आणि म्हणून जिल्हा परिषदेचा शिक्षक हा केवळ सामान्य नाही ठरत, अख्ख्या जगामध्ये त्याला 1 नंबर म्हणून स्थान दिलं जातं आणि त्या सरांना अवॉर्ड दिलं जातं. मग CBSE बोर्ड असू दे, इंटरनॅशनल आलेल्या नव्या स्कूल असेल, त्या सगळ्या शाळांना दिलेली चपरा म्हणजे जिल्हा परिषदेचे सगळे ऍक्टिव्ह शिक्षक. आता या सगळ्या ऍक्टिव्ह शिक्षकांमध्ये मला बोलण्याची संधी दिली हे सगळ्यात पहिल्यांदा एक विशेष मला वाटतं. महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी बोलत असतानाचे आलेले अनुभव आणि इथले अनुभव, शिवाय शिक्षक म्हणून जे नव्यानं शिक्षक होत असतात. माझं D.Ed झालंय, B.Ed झालंय, मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम झालंय. त्याच्यामुळे D.Ed म्हणून मी 1ली ते 4थी पहिल्यांदा शिकवलं. तिथून पुढचं माझं शिक्षण व्यवस्थेतलं काम असेल आणि नंतर अगदी हायस्कूलला शिकवल्यापासून ते ग्रॅज्युएशनची मुलं इथपर्यंत कॉलेजपर्यंतचा जो माझा प्रवास आहे, या सगळ्यांमध्ये मी वेगवेगळे शिक्षक, वेगवेगळे शिक्षण अधिकारी आणि वेगवेगळे केंद्र प्रमुख या सगळ्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे. यातले अनेकांशी पटलं, अनेकांशी नाही पटलं आणि अनेकांचं जाहीर नंतर व्याख्यानं देत असताना बोलायलाही लागले. कारण मी त्यांच्या अंडर आता काम करत नाही आणि जेव्हा करत होते तेव्हा त्यांना अर्ज करून सांगून माझं काही कळत नव्हतं. त्याच्यामुळे निडर होऊन जेव्हा बोलायला लागतात त्यावेळेस कुठलाही साधा शिक्षक असतो तो कधी MPSC UPSC परीक्षा पास होईल आणि कधी अधिकारी म्हणून बसेल हे कधीही कुठल्या शिक्षकाला कळत नाही. त्यामुळे नवख्या शिक्षकांकडे बघताना सगळ्या सिनियरांनी फक्त अनुभव आमच्याकडे असं म्हणून बघू नका, कारण नवीन असणाऱ्या शिक्षकाला काय पिळवणूक होते या शिक्षण व्यवस्थेमध्ये ती आम्ही भोगली आहे. अगदी 6,000चा पगार असू दे, 8,000चा पगार 3 वर्ष असू दे, त्याच्यामध्ये कधीतरी लवकर होणाऱ्या लग्नाच्या जबाबदाऱ्या असू देत, ह्या सगळ्यामध्ये मुळात मानसिकदृष्ट्या शिक्षक स्टेबल आहे का हे पहिल्यांदा गरजेचं आहे. जर शिक्षक स्टेबल नसतील तर नीतिमूल्य आमची कशी काय त्याच्यामध्ये रुजलेली टिकतील? रुजलेली तर सगळी D.Ed B.Ed असतात, पण प्रॅक्टिकल काम करताना त्या तत्वांना जवून टिकवून ठेवताना आपला कुठला तरी स्वाभिमान आणि आपला आवाज, शिवाय स्त्री आणि पुरुष नाही म्हणलं तर भेद आहेत, कुणी नाही म्हणलं तरी कागदोपत्री सगळीकडं जर काम जगात कुठं परफेक्ट असेल, रंगरंगोटीपासून बोलक्या भिंतीपासून ते जिल्हा परिषदमध्ये आहे आणि त्याच्या उलट जर चित्र जगामध्ये कोणाला पाहायला मिळायचं असेल तर तेही जिल्हा परिषदमध्ये आहे. म्हणजे थोडं स्पष्ट बोलीन, राग आला तरी हरकत नाही, पण घरच्याच कुणीतरी जर काही गोष्टी सांगितल्या तर येणाऱ्या कालखंडात ते होणार नाही याची आपल्याला कुठेतरी काळजी घेता येईल. शिक्षक हा म्हणजे नेहमी विद्यार्थी हा शिक्षक पारायण असावा, विद्यार्थी हा शिक्षक पारायण असावा आणि दोघंही ज्ञान पारायण असावे आणि ज्ञान हे सेवा पारायण असावं. आणि म्हणून विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांनाही बोलत असताना मोबाईलमध्ये अजिबात लक्ष घालू नये. ही गोष्ट जसं आपण विद्यार्थ्याला सांगतो तसं आधी शिक्षकांनी अनुकरण करणं गरजेचं आहे, तर नीतिमूल्य खऱ्या अर्थानं रुजली. म्हणून शिक्षकाला आचार्य होता आलं पाहिजे आणि शिक्षण सेवेच्या व्रतातून नीतिमूल्य ही स्वतःच्या वर्तवणुकीतून चांगला शिक्षक म्हणून ही रुजवता आली पाहिजे. उदाहरणार्थ म्हणून मी सांगते, मी 1लीला होते, बालवाडीचा लहान गट मराठी माध्यमातून मी शिकलेली. बालवाडीचा जो शेवटचा गट असतो, लहान गट मोठा गट, मोठ्या गटाला असेल. पूर्वीच्या कालखंडात वाढदिवस झाला ना की चॉकलेट वाटायचे. मी लहानपणीचा मोठ्या गटाचा किस्सा सांगते. आज माझं वय काय असेल आणि मला बालपणाचा किस्सा आठवतोय याचा अर्थ किती मोठा इम्पॅक्ट झाला असेल ते लक्षात घ्या. आईनं वाढदिवसाला कधी नव्हे ते चॉकलेट दिले होते आणि इतर मुली वाटतात म्हणून तेवढंच काही ते चॉकलेट मिळालं, त्याच्यानंतर आम्हाला कधी काही मिळालंच नाही द्यायला. ते चॉकलेट घेतल्यानंतर जे ॲब्सेंट मुली असतात, ॲब्सेंट स्टुडंट असतात, त्यांचं ते उरलेलं परत घरी आणायचं किंवा चॉकलेट एक्स्ट्रा दिलेले आहेत, एवढी तुझी पटाची संख्या नाही आहे पण लागले तर म्हणून मी दिले, उरलेले घरी आण असं माझ्या आई वडिलांनी अगदी मारून धोपडून सांगितलं होतं. कारण 1 पाकिट लागतं, तुला 2 दिलंय. मी सगळ्या शाळेत चॉकलेट वाटल्यानंतर चॉकलेट खूप उरले. आता आई वडिलांनी काय सांगितलं होतं, घरी आणायचं. शाळेतल्या वर्ग शिक्षकांकडे गेले, सगळ्यांना सांगितलं, बाई सगळ्यांना वाटून झालं. बाई म्हणाल्या चॉकलेट कुठे उरलेले, हे घे, आणि बाईने ते पर्समध्ये घातले. घरी आल्यानंतर उरलेले चॉकलेट कुठे आहे तर बाईंनी पर्समध्ये घातले. माझ्या आईनं बदडलं की मला कळे ना बाईंनी दिलं नाही ह्याच्यात माझी काही चूक होती की आईनं मला इतकं मारलं वाढदिवसाच्या दिवशी. हा झाला पहिला अनुभव. म्हणजे आई मला मारत होती कारण तू बाईंना बोलली का नाही की आईनं सांगितलंय उरलेले घरी मागितले. आणि माझं मत होतं की जर सगळ्या वर्गाला देऊन झालं होतं तर बाईंनी बॅगेत टाकायची गरज काय आणि मी मला बोलायची काय गरज आहे बाईंना, हे माझं मत होतं पहिलं. आता मी बोलणार का नाही लहान गटातली मोठ्या गटातली मुलगी यापेक्षा शिक्षकांचं कळलं पाहिजे असं नाही का वाटत? जे माझं नाही तर मी माझं म्हणायचं का?
आज एवढ्या वर्षानंतर आम्ही काय आदर घेत असू, हा पहिला तुम्हाला सगळ्यांना धडा. विनोबा भावे शाळेत तपासणीसाठी गेले आणि तपासणीसाठी गेल्यानंतर सगळ्यांना प्रश्न विचारायला लागले. गुरुजींनी मनपा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पाठांतरावर प्रचंड भरले. बघा, पोरं आमची बोलकी शिक्षकापेक्षा जास्त असतात. एखादा प्रश्न सिक्वेन्स वाईज विचारला ना, म्हणजे तपासणीला आल्यावर, तर आपला वर्ग अगदी सुपर असतो. पण कधी कधी असे काही वर्ग असतात की ज्याच्यामध्ये जर क्रमांक खालचा वर आणि वरचा खाली जर विचारला तर विद्यार्थी आन्सर पहिले 10 देत असतात, पण ते प्रश्न बदलला हे सुद्धा विद्यार्थ्याच्या लक्षात येत नाही आणि विद्यार्थी जशी भूकंपट्टी केली तसे उत्तर देतात. आम्ही ज्यावेळेस नवीन जॉईन झालो त्यावेळेस असं सांगायचो, हे असं नाही, हे असं आहे. आमचे मुख्याध्यापक म्हणायचे, तुमचं वय नाही ना, तेवढा अनुभव आहे, इथं जे चालतं तसं करायचं. मुख्याध्यापक होते तोपर्यंत ठीक वाटलं, पण आतून त्यांचा आदर नाही राहिला आम्हाला. ठीक आहे, कारण सब घोडे 12% असं म्हणत जर आपल्याला कागदोपत्रीच घोडे राबवायचे असतील तर कसं करावंच ना. शिक्षण सेवक हे डीएड नंतर 6 महिन्याचे असायचं. सर 6 महिन्याच्या कालखंडात ट्रेनिंग पिरियडमध्ये डीएड मध्ये तर असं शिकवलं जातं आणि शिकवल्यानंतर असा उत्साह आणि एखादी शाळा मिळते, वा ह्या शाळेमध्ये मला काहीतरी वेगळं करायला मिळेल. 100 शिक्षकापैकी 95% शिक्षक हे ऍक्टिव्ह असतात. 5%च फक्त एक तर व्हायचं असतं डॉक्टर, झालेले असतात परिस्थितीने शिक्षक, व्हायचं असतं इंजिनियर पण नाही तिथे मेरिट लागलं म्हणून झालेले असतात शिक्षक, असे 5% असतात. 95% 12वी नंतर डीएड केल्यानंतर नोकरी मिळणारे एकमेव व्यवसाय म्हणून आणि पोटा पाण्याची सोय होईल आणि कुटुंब लवकर सेटल होईल म्हणून डीएड कडे बघणारी शिक्षक मंडळी आणि ग्रामीण भागातली सगळी लोक ही सगळ्यात जास्त असतात. अशा परिस्थितीत डीएडचं शिक्षण झाल्यानंतर 5% जे असतात त्यांच्यामुळे 95%वर अन्याय होतो का 55%मुळे 5% लोक कामाला लागली पाहिजे, हा कुठेतरी विरोधाभासाचा घटक आहे. आम्ही ज्यावेळेस काम करायला सुरुवात झाली त्यावेळेस मला लक्षात आलं की डीएड पासून सगळीकडे मी विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष म्हणून काम करत होते. विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे प्रश्न त्या वयात मांडत होते. काम करायला गेल्यानंतर एका वर्गापुरतं शिक्षण सेवक पद तुम्हाला असतं, एक वर्ग देतात आणि त्या एका परमनंट शिक्षकाच्या अंडर तुम्हाला इथं शिकवायला परवानगी दिलेली असते. पण तो परमनंट शिक्षक त्याच्या वर्गात काय केलं की इतर शिक्षक म्हणतात त्या वर्गात मातीकाम केलं, त्या वर्गात बागकाम शिकवलं, त्या वर्गात अमुक शिकवलं, माझ्या वर्गाला नाही, त्यांनी त्यांचं नाही, अख्ख्या शाळेचं घ्यायचं, हे परमनंट शिक्षकांचे वाद. म्हणजे एका वर्गावर ट्रेनिंग पिरियडमध्ये शिक्षण सेवक म्हणून शिकणाऱ्या शिक्षकानं ते एक घेतलं, हे चूक केली का कागदोपत्री पाठ टाचन काढून सगळी वही वरून मुख्याध्यापकाचे शिक्के घेऊन वही सबमिट, शिक्षण सेवक पद संपलं. 6,000 पुढच्या सीईटी सीटेट पास होऊन जिल्हा परिषद आणि मनपामध्ये नोकरी परमनंट करण्यासाठी काम बघायचं. मग पाट्या टाकणारा शिक्षक चांगला का काम करून उगीच गोत्यात येणारा शिक्षक चांगला? जो करतो त्याला जर तुम्ही बोलायला लागला तर फार कमी असतात ते प्रेरणा घेतात आणि 40-45 पर्यंत तो त्यांचा उत्साह टिकून राहतो. बरेच जण थोडे ढेपाळलेपणातनं थोडे पुढे जातात आणि तिथंच मग त्या व्यवस्थेमधला एक भाग होतात आणि असं करत करत रिटायरमेंट पर्यंत प्रत्येक ऍक्टिव्ह असणारा शिक्षक कधी पॅसिव्ह होऊन जातो हे आपल्याला कळत नाही. आणि विनोबा भावेंच्या या सगळ्या शिक्षण व्यवस्थेमधला हा जो प्रश्न आहे हा फार सुटलेला महत्वाचा आहे की हेच प्रश्न असे विचारत असताना विनोबा भावेंना लक्षात येतं की काही केल्या उत्तरं मुलं काही देत नाहीये. मग काय करायचं तर विनोबा भावेंच्या लक्षात येतं की मास्तर प्रश्न खूप चांगले विचारतायत, त्यातली 4-1 टाळकी उत्तरं देत आहेत आणि बाकीची सगळी खिडकीनं बाहेर बघतायत. मग त्यांच्या लक्षात येतं की गुरुजी नेमकं चाललंय काय. तर गुरुजी शेवटी हरतात आणि गुरुजी म्हणतात की माझंच चुकलं, आडात नाही तर पोहरात काय येणार, माझ्या मुलांना मी शिकवायला कमी पडलो. त्यावेळेस विनोबा भावे उठतात आणि बेल वाजवतात आणि म्हणतात बाहेर जा. ते म्हणतात का तुम्ही मुलांना बाहेर पाठवलं, आता माझं बदली होणार किंवा माझी नोकरी जाणार. शिक्षक म्हणतात. त्यावेळेस ते म्हणतात गुरुजी आडात नाही तर पोहरात नाही असं होणार नाही, आड आणि पोहर हे दोन्ही व्यवस्थित असतात. आड आणि पोहरापर्यंत जाणारा दोर कुठंतरी लवचिक झाला तर शिक्षण व्यवस्था टिकणार आहे. हा दोर कुठं तुटतोय हे शोधणं गरजेचं आहे. आणि मग विनोबा भावेंनी सांगितलं की मी आलो म्हणून तुम्ही पीटीचा तास थांबवला आणि तपासणीला अधिकारी आले म्हणून पीटीच्या तासाला तुम्ही गणिताचे प्रश्न विचारायला लागलात. त्या लेकरांचं बरोबर आहे, त्यांचा पीटीचा तास आहे, त्यांचं लक्ष खेळण्यासारखं नसेल. अधिकारी आले म्हणून तुम्ही तासाचं टाइम टेबल बदललं आणि त्यांना तास दाखवण्यासाठी तुम्ही तुमची विद्वत्ता दाखवत असेल तर त्यांच्या मनानं रुजलेली नीतिमूल्य किंवा मनात असलेला विद्यार्थी हा कुठेतरी तुम्ही मारताय. मग कसलं तुम्ही मुलांचं परीक्षण करताय.
हे वागणारं आणि ऐकणारं असणारं व्यवस्थेतलं उदाहरणार्थ म्हणून मी सांगितलेलं विरुद्ध. आता मूल्य शिक्षण ही स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची चालत आलेली, म्हणजे मग ती दृकश्राव्य माध्यमातून परिपाठाच्या तासातनं जी आपण रोज रुजवतो ती, मग मराठी माध्यमात आणि कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये वेगळी असतात. आम्ही केंद्रीय विद्यालय या ठिकाणी जर तुम्ही पाहायला गेलं तर CBSE बोर्डची अनेक शाळा आहेत, तर इकडे देशप्रेम हे फार असतं. प्रत्येक शाळेची परिपाठाची एक पद्धत वेगळी आहे. म्हणजे मी इकडचं गोष्टी काही चांगल्याही सांगेन की रोज झेंडावंदन झाल्याशिवाय शाळा आमची सुरू होत नाही. त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थ्याला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीची आमची आठवण, आम्ही काहीतरी सादर करणार परेड ही असते, पण रोजच्या झेंडावंदनामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न हेच असतं की मी आर्मीमध्ये जाईल, मी नेव्हीमध्ये जाईल, मी एअर होस्टेस होईल, मी अमुक होईल. देशाप्रतीच काहीतरी करायचं हे मुलांनी ठाम असतं. बरं, ती लेकरं तुमच्या सगळ्या सामान्य लेकरांसारखीच असतात. त्यांचेही आई वडील कष्टानंच तिथं कुठेतरी ॲडमिशन घेतलेले असतात, पण त्यांच्यामध्ये देशप्रेम रुजवण्यासाठी वेगळ्या तास घेण्याची गरज लागत नाही. मला नीतिमूल्य कुठेतरी विसंगत झाली म्हणूनच रोज परिपाठामध्ये 15 मिनिटं टाकायची आणि हे नीतिमूल्य रुजलेच पाहिजे असा भर द्यावा लागतो. इथंच आपल्या शिक्षण व्यवस्थेचं अपयश वाटायला लागतं. नीतिमूल्य ही चालता बोलता रुजली पाहिजे. म्हणजे माझ्या शाळेत किती परिपाठ झाला पण चॉकलेटात टाकले, संपला विषय माझ्या नीतिमूल्याचा. माझ्यावर ते रुजलं, माझ्या मनातला आदर गेला शिक्षकाबद्दलचा, त्यांना आयुष्यभराची सर्व्हिस मला तिथं उपयोगाचीच नाही. कारण एक विद्यार्थी तुमच्याकडून बघता बघता तुमच्या निरीक्षणातनं निगेटिव्ह होऊन तुमच्याकडून गेला, आणि एखादा विद्यार्थी असाही असतो तुमच्यातले चांगले गुण कधी हरेल हे तुम्हाला सांगता येणार नाही, आणि तसा तो पुढे जात असतो. म्हणून वर्गामध्ये चालता बोलता सर्व धर्म सहिष्णुता हे शिक्षकांना सगळ्यात पहिल्यांदा स्वतःमध्ये घेतलं पाहिजे. म्हणजे मला हे माहिती आहे की घरी येताना कधीतरी स्वयंपाक करायचा बायकांचा राहतो, कधीतरी नवरा भाजी चांगली नाही म्हणून ओरडलेला असतो, कधीतरी लेकराला पाळणा घरात किंवा कोणा शेजाऱ्याकडे सोडलेलं असेल तो प्रश्न असेल. अशा सगळे प्रश्न महिला वर्गाला असतात. पुरुषांना बऱ्यापैकी सोपं असतं. जर बायको वर्किंग असेल तर गोष्ट वेगळी आहे, फार कमी ज्योतिबा असतात सर, पण जिथं नसतात तिथं सकाळी बायको काय नोकरी करते घेणं देणं नाही, पण मला चहा सकाळी लागतो, पेपर वाचायला लागतो, पोरग ए तुझं तू बघ अशी म्हणणारी पुरुषांची व्यवस्था आहे. डबा घ्यायचा, केवळ शाळेत जायचं, शिकवायचं आणि घरी जायचं की पुन्हा जेसे थे. मग तिथं बायकोनी काय करायचं की ज्या बायका शिक्षिकेची नाही पण अंगणवाडीची तर नोकरी करत असतील त्यांचं काय. हा मला मुद्दा फार महत्त्वाचा आहे की आपण शिक्षक म्हणून ज्यावेळेस काम करताना ही नोकरी नाही तर ही सेवा वाटली पाहिजे, आणि ही सेवा कुटुंब व्यवस्थेपासून ते शिक्षक या पदापर्यंत येऊन थांबली पाहिजे. आता हे घडत असताना माणूस म्हणून घडवणं हे मला जास्त विद्यार्थी म्हणून जास्त महत्त्वाचं का वाटतं की आमच्याकडे मुलांना पहिला प्रश्न विचारला जातो पहिल्याच तासाला, तुमचं स्वप्न काय, तुमचं ध्येय काय. ते पोरग लहानपणी सांगतो डॉक्टर, होतो मोठ्यापणी इंजिनियर. नंतर तासाची पोरं क्लासमेट कधी भेटले तर हसतात, अरे हा म्हटला होता काय बघ झाला काय. अनेक मुली, अरे ही म्हटली होती काय झाली काय. उदाहरणार्थ त्या वयामध्ये त्या मुलांची तेवढी पकड नसते किंवा त्यांना काय व्हायचं हे कळत नाही. मी असे काही विद्यार्थी पाहिलेत की जे मला म्हणाले पोलिसाच्या ड्रेसातला आणि वॉचमॅनच्या ड्रेसला फरक कळला नाही, आणि मुलं म्हणतात मॅडम मला आपल्या गेटवरचा वॉचमॅन व्हायचा आहे. म्हणजे त्या मुलाचं ध्येय किती मोठं म्हणून हसले सगळे, आणि मग लक्षात आलं की वॉचमॅन नाही त्याला व्हायचंय पोलीस, त्याला वर्दीतला फरक नाही कळलेला. हे फरक आपण जर आपल्या वेगवेगळ्या सणातनं, समारंभातनं आणि वेगवेगळ्या शाळेतल्या कलेतल्या ॲक्टिव्हिटीतनं जर त्यांना रुजवले तर ते जास्त लवकर कळतील. म्हणजे 2+2 4 होतात हे मला तासाला खडू घेऊन सांगणं जितकं सोपं जाणार आहे, कारण ते सगळ्या शिक्षकांनी तेच केलेलं आहे. तेच 2+2 मुलं मला समोर घेऊन जर त्यांच्यात ॲक्टिव्हिटी केली किंवा त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज जर दिलं तर ते जास्त सोपं आहे. म्हणजे 10वी पर्यंतचं गणित मुलांना सगळ्यांना येत असतं, पण बाजारात गेल्यानंतर जर हिशोब येत नसेल तर 10वी पास होऊन मला उपयोग काय सांगा. मुलींमध्ये आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे कॉन्फिडन्स नसण्याचा, म्हणजे आत्मविश्वास. सगळ्याच शाळेतलं मला कौतुक असं वाटतं की सकाळी ज्या 2 लेकरं होती ना, एकतर ज्यांनी वेश परिधान करून जे नवे छोटेसे असे झालेले सावित्री आणि ज्योतिबांचं रूप धारण केलेली लेकरं असू दे, आणि दुसऱ्या 2 जणी अशा की ज्या तुमचा सत्कार झाल्यानंतर अतिशय छान साडीमध्ये वावरत होत्या आणि तुमचा सत्कार झाल्यानंतर घेऊन जात होते. चहा देणारी जी लेकरं होती ती चहा नको म्हणलं ते नाही घ्यावाच लागेल म्हणत होते. इथं मला गावाचा तुमचा शिष्टाचार दिसला, तुमच्या गावाचं, तुमच्या कुटुंबाचं प्रतीक मला त्या लेकरांमध्ये दिसलं. आणि हा जो आत्मविश्वास आहे हा मोठेपणापर्यंत तुम्हाला रुजवून टिकवता आला पाहिजे. उदाहरणार्थ लेकरं प्रत्येकाला जन्माला येतात, पण ती मुलगा आहे का मुलगी आहे ही रुजवते आमची शिक्षण व्यवस्था, समाज व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था. म्हणजे मुलीनं काय करायचं आणि मुलानं काय नाही करायचं हे आपण ठरवतो. शिक्षकही बऱ्याचदा पुरुषत्वाचे असे अधीन असतात ना, हे मुली करत नाहीत. अरे बापरे,
मग पायलट तर मुलगी होते ना. एखाद्या वर्षात असा शिक्षक जर त्या पोरांना भेटला तर ती पोरगी 4थीला असा भेटल्यानंतर 5वीला ती तासातनं उठून उभंच राहणार नाही, कारण घरी गप्पच बसायला सांगितलेलं असतं. त्या शिक्षकानं समानता जी आहे आपल्या नीतिमूल्यातली ती स्वतःमध्ये आणली पाहिजे, वर्गामध्ये प्रश्न विचारताना आणली पाहिजे आणि तेवढा निरपेक्ष दृष्टिकोन ठेवला पाहिजे. तर कुठेतरी त्या विद्यार्थ्यांमध्ये एक समानता रुजेल. उदाहरणार्थ, मला पहिली ते अनेक शिक्षण व्यवस्थेमध्ये जे काही सर्वे झालेले त्या पाठ्यपुस्तकांवर सुद्धा आक्षेप आहे. उदाहरणार्थ, आमची ती वाक्य कशी, रमा पाठ आण, शरद त्याच्यावर बस. लहानपणापासून घरी गेल्यानंतर मुलं लहानपणापासून तेच वाटतात, रमानी पाठ आणायचा, शरदने बसायचं. म्हणजे आयुष्यभर मुलींना आणायचं आणि मुलांनी बसायचं. ही एक मेथड या उदाहरणातनं तुम्ही अनेक पद्धतीतनं मुलांमध्ये बालपणापासून रुजवता. आमची उदाहरणं अशी असतात का की मुलगा जेवण वाढतो आणि मुलगी येऊन ती खाते बहीण लहानपणापासून? अजिबात नाही. घरात पाय दारात पाय, ए पाणी दे, शाळेत शिकवलं नाही का, ए अमुक कर, घरात शिकवलं नाही का. अरे म्हणजे प्रत्येक मुलीनं कमीपणा घ्यायचा आणि मी स्त्री आहे अशी स्त्रीवादीच कामं करायची असं सांगायचं एकीकडे, आणि शाळेमध्ये समाज व्यवस्था आणि इकडची व्यवस्था आम्हाला शिकवते की तुम्ही हे असंच वागलं पाहिजे, असंच केलं पाहिजे. विरोधाभास नाही शिक्षण व्यवस्थेमध्ये आणि वैयक्तिक जगण्यामध्ये. मग ती मुलं मानसिक दृष्ट्या बॅलन्स कसा करतील याचा आपण विचार केला पाहिजे. मुली जर खचल्या ना तर कुणीही त्यांना लवकर वर काढू शकत नाही. 10वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मला नवरा कसा असावा हे जर निवडता येत नसेल तरी चालेल, पण माझ्या आई बापाला जगासमोर नाही पण घरामध्ये मला माझं मत सांगता आलं पाहिजे. मला जर कोणी कुठं अंगाला हात लावला तर मला सांगता आलं पाहिजे की पप्पा हे लोक अशी आहेत, आई हे असे आहेत. नाही आई वडिलांची भीती वाटली असेल नको, पण मला शिक्षक तेवढे सोयीस्कर वाटले पाहिजे की मी शिक्षकांना सांगितलं पाहिजे की मला अमुक अमुक व्यक्ती अशा अशा नजरेनं बघते. गावचा सरपंच असेल, उपसरपंच असेल, यांचं तिथं इतकं हस्तक्षेप जर असेल तर त्यांच्याबद्दल एक आदर निर्माण झाला पाहिजे आणि तिथं सुद्धा सांगता आलं पाहिजे. म्हणजे गावची ग्रामपंचायत आणि ती शाळा ही जोपर्यंत एक होत नाही आणि विद्यार्थी आणि पालक जोपर्यंत एक होत नाही तोपर्यंत नीतिमूल्य कुठंच तुमच्यापर्यंत रुजली असं मला वाटत नाही. आता ब्रिली ग्राहम हा म्हणतो, इफ कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. चारित्र्य हे निर्माण करताना केवळ 18 वर्षाच्या झाल्यानंतर चारित्र्य संपन्नतेच्या गोष्टी करून चालणार नाही, लहानपणापासून पेरावं लागतं. सगळ्यात जास्त शेतकरी वर्ग या ग्रामीण भागातला मला दिसतो. शेतकरी कधीच भस्कन असं पेरणी करत नाही, चला मी पेरणीला चालवतो, एक एक मूठ पेरतो. नीतिमूल्य आणि मूल्य ही तुमची एक एक करून रुजवावी लागतात आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. विनाकारण सगळ्याचा भडीमार करून चालत नाही. आता संवेदनशीलता आणि सौजन्यशीलता ही जर पहिली जरी 2 नीतिमूल्य घेतली तर या दोघांमध्ये थोराची चरित्र आहेत. ही थोराची चरित्र विद्यार्थ्यांना सांगत असताना आपण किती अवलंबतो हे महत्वाचं आहे. उदाहरणार्थ म्हणून मी सांगेन की जातीयता ही नकळतपणे व्यवस्थेमध्ये डोकावते का, किंवा धर्मव्यवस्था, जरी आपण धर्मनिरपेक्ष भारताची प्रतिज्ञा रोज घेतली तासाला आणि झेंडावंदन करू दे किंवा राष्ट्रगीतानं सुरुवात करू दे, पण आमच्या शाळेमध्ये ज्याची जयंती साजरी केली जाते ती व्यक्ती त्या जातीची जर साजरी करत असेल तर आमची नीतिमूल्य नाही रुजली. बरं, माझ्या तासाचा प्रश्न सांगते. मी इंग्लिशमध्ये मुलांना सांगितलं की आपण शिवजयंती साजरी करूया आणि सोशल सायन्सच्या तासाला मी विद्यार्थ्यांना सांगितलं कोण वर्गामध्ये 2 वाक्य बोलून दाखवेल. तर जयंतीच्या आधी मी त्या मुलांना असं हे द्यायचे. एक विद्यार्थी अतिशय उत्स्फूर्तपणे म्हणला की मी शिवरायांवर बोलूच शकत नाही. मग म्हटलं तू का बोलू शकत नाही? दुसरा आंबेडकर जयंतीला ज्याला बोलायला सांगितलं तो म्हणला मी आंबेडकर जयंतीचं बोलू शकत नाही. आणि ज्याची आडनाव आणि नावं विरुद्ध असायची त्यातलाच मी ते काम द्यायचे की ज्याला त्याचा इतिहासच माहीत नाही तो ते शोधेल, वाचेल आणि सांगेल, म्हणून ते मी करायचे. आणि हे करत असताना एका विद्यार्थ्यानं उत्तर दिलं की मला शिवराय माहिती आहेत, मला बाबासाहेब आंबेडकर माहीत नाही. त्याला माहिती आहे, तुम्ही त्याला सांगायला पाहिजे. त्यावेळेस तळपायाच्या मस्तकात गेली आणि कळलं चूक त्याची नाही, चूक माझ्या आधीच्या सगळ्या सोशल सायन्सच्या शिक्षकाची आहे. कारण आम्ही ज्याला येत नाही त्याला शिकवत नाही. कोणाला माहिती आहे शिवजयंतीची माहिती? हां कर रे तयारी, उद्या येऊन तू सांग. यातनं ज्याला येतंय तो 1ली ते 7वी तसाच प्रत्येक वर्षी सांगत जातो, त्याचा इतिहास पक्का होतो. पण ज्याला माहीत नाही, ख्रिश्चन असणारा मुलगा जर तो दिवाळीची माहिती सांगत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. तर तुम्ही सर्वधर्म समभाव हा गुण तुमच्यामधला तिथं रुजवता. जर शिक्षकच म्हणत असेल
असेच काय महापुरुषांच्या जयंत्या काय कागदोपत्री दाखवायचंय ना, केलंय माझ्याकडे सगळं रेकॉर्ड, दिलं पाठवून, चला या रे एक फोटो काढा, दिलं पाठवून वरती जिल्हा परिषदला झालं, दिलं पाठवून वरच्या अधिकाऱ्यांना झालं. याच्यासाठी ते सण समारंभ नाहीये, ते नाही जाहीर केले तरी तुम्हाला मेमो बसला म्हणून काही काळजी करू नका. अख्ख्या आयुष्यामध्ये कधी ना कधी काहीतरी चूक झालेली असते तर मेमो बसतो तर तुम्हाला उत्तर द्यावीच लागतात प्रत्येकाला, तुम्हाला आम्हाला. आम्ही तुम्हाला सांगतो किंवा इथे येऊन बोलतो म्हणजे आम्ही तुमच्यातलेच आहोत. पण हे करत असताना असणारा विरोधाभास कुठेतरी थांबवला पाहिजे. आता वक्तशीरपणा, बरेच शिक्षक तासाचे असे असतात की 10ला जर शाळेत यायचं असेल, उदाहरणार्थ अनेक शाळांची प्रथा अशी आहे की जी बेल असते त्याच्या अर्धा तास आधी तरी शिक्षक आधी पाहिजे आणि शाळा सुटल्यानंतर एक पाऊण तास तरी पालक कधी येतात म्हणून त्या शिक्षकांनी तिथं थांबलं पाहिजे. आता याच्यामध्ये असे अनेक शिक्षक असतात जे चोरून येतात, उशिरा येतात आणि उशिरा आलेल्या मुलांना काही शिक्षक म्हणजे शिक्षा करतात आणि उशिरा आलेले दुसरे शिक्षक दुसऱ्या गेटनी पडून इथं येतात. आणि कोण आलाय रे उशिरा? मुळात शिक्षक उशिरा आला हे विद्यार्थ्यांनी ते बघितलेलं असतं. शिक्षक उशिरा आला तर त्याला शिक्षा नाही आणि विद्यार्थी उशिरा आला तर त्याला उठाबशा काढायला लावतात. ते विद्यार्थी उशिरा येणारे उशिरा आला हा त्यांचा दोष झाला, पण त्या शिक्षकाकडे बघून शिक्षक झालं ना, उशिरा आला तर काही होत नाही, कोणी शिक्षा करत नाही. असं एका विद्यार्थ्याला विचारलं तुला काय व्हायचंय तर शिक्षक व्हायचंय आणि रोज मला शाळेत उशिरा आल्यावर मला शिक्षा होती, पण अमुक अमुक सरांना कधीच शिक्षा होत नाही, म्हणजे मी शिक्षक झाल्यावर किती उशिरा आला तरी चालतं. हा त्यानं घेतलेला नीतिमूल्यातला वाईट गुण आहे जे शिक्षकाला कळतही नसेल की मी कधी त्याच्यामध्ये रुजवलं. दुसरं आहे नीटनेटकेपणा. बऱ्याचदा महिला वर्गामध्ये आणि पुरुष वर्गामध्ये नीटनेटकेपणा असं म्हणलं तर एखादी स्त्री तयार होऊन आली किंवा तिची बदली झाली तर पहिल्यांदा तुम्ही निरीक्षण करताना तिच्याकडे अशा पद्धतीने निरीक्षण करता, हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. तिचं काम, तिचे पुरस्कार नसतील पुरस्कार मिळालेले तरी ती स्त्री म्हणून कुठल्या कुठल्या गोष्टीत ऍक्टिव्ह आहे आणि त्या मुलांना किती छान पद्धतीने ती शिकवते असं बघितलं पाहिजे. स्त्री वर्गाकडे अशा पद्धतीने बघणाऱ्या नजरा या अनेक आहेत आणि म्हणून बऱ्याच स्त्रिया नाही नको असं नको राहिला, नाही नको तसं नको राहिला. अनेक शिक्षक असणाऱ्या सहकार्यांची नजर वाईट आहे हे सुद्धा प्रश्न आहेत, पण मुख्याध्यापकाकडे बोलता येत नाही कारण मुख्याध्यापक पुरुष आहेत आणि म्हणून मग शिक्षकावर्ग एकमेकांना टाळायला लागतात. अनेक ठिकाणी असे सुद्धा किस्से झालेले आहेत. असं जर कुठं थांबवायचं असेल तर स्त्री आणि पुरुषाचं नातं सहकारी जरी असलो तरी किती मर्यादेत असावं आणि किती छान निखळी असावं असंही चालेल. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आमची छोटी छोटी मुलं बोलताना खूप वेगळी बोलायची. म्हणजे गणिताच्या शिक्षकांनी मला मारलं पण मराठीच्या शिक्षकाकडे बघून सर हसले बरं का. त्या पोराचं हे वाक्य हे फार मोठं होतं. मग आम्हाला असं त्यांना इतर शिक्षकांनी सांगितलं की त्याला ह्या शब्दांमध्ये कसं व्यक्त व्हायचं हे शिकवलं पाहिजे. जर ह्याला उत्तेजना दिली तर मग वेगवेगळ्या भिंतींवर कुठल्या कुठल्या कमेंट्स लिहिलेल्या आपल्याला मुलांकडून वाचायला मिळतात आणि मग भिंती आपल्याला त्या रंगलेल्यामध्ये वेगवेगळ्या बेंचेसवर शिक्षकांबद्दल वाईट साईड लिहिलेले मुलं दिसतात. त्याचं कारण असतं की अभ्यास नाही केला म्हणून शिक्षकांना ओरडणं साहजिक आहे, पण त्याच्या मनातली त्याची प्रतिमा ही वाईट झालेली असते. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे आरोग्यदायी सेवा आणि अंधश्रद्धा निर्मूलन हे आधी शिक्षकांचं होणं गरजेचं आहे. मला बऱ्याचदा असं शिक्षकांमध्ये दिसतं की श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला फरकच कळत नाही आणि विवेकाची जाणीवच झालेली नसते. म्हणजे मी जर कोंबडं कापून येत असेल आणि इथं वैज्ञानिक दृष्टिकोन जर सांगत असेल तर माझ्या पोराने माझ्याकडून काय शिकावं? तुमचा जात, तुमची धर्म ही उंबऱ्याच्या आत असते. तुम्ही ज्यावेळेस बाहेर येता त्यावेळेस तुम्ही भारतीय नागरिक आहात आणि सगळ्या चौकटीमध्ये प्रत्येक धर्माचा आणि प्रत्येक जातीचा आदर करत त्या विद्यार्थ्यांवर रुजलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं गाव छोटं आहे, गावात येणारे विद्यार्थी कुठली आहेत आणि त्यांचं बॅकग्राऊंड काय तुम्हाला तोंडपाठ असणार आहे. मग तुम्ही कशाला त्यांच्या आडनावानं बोलणार? तुम्ही नावानंच बोलणार. पण नावानं बोलत असताना त्या विद्यार्थ्याची मला जात माहिती आहे, सगळं माहिती आहे. अहो मॅडम काय सांगते, आमच्या गावात एकही मुस्लिम नाही, मग कशाला आम्ही तिकडचं शिकवायचा असं बोलून चालणार नाही. त्यांना उद्या ते 10वी नंतर दुसऱ्या शाळेमध्ये जरी गेले किंवा दुसरीकडे गेले तरी येणाऱ्या कुठल्याही धर्माच्या मुलाबरोबर तिथं त्यांना मॅच होता आलं पाहिजे आणि तिथे सर्व धर्म समभाव किंवा सर्व धर्म सहिष्णुता ही त्यांच्यामध्ये कृतीतनं आली पाहिजे. बऱ्याच जणांना मी डीएड बीएड हे करताना सुद्धा पाहिलेलं आहे, नाही हे ना अमुक कास्टचे आहेत आणि म्हणून मी त्यांना माझ्या नोट्स नाही देणार. अरे तुम्ही आज ना उद्याचे शिक्षक होणारे आहात, तुम्ही कुठल्या विचारसरणीला आहात? ही शिक्षक पास होतात, परमनंट होतात आणि परमनंट झाल्यावर सुद्धा त्यांना थोडी अधिकाऱ्यांना माहिती यांच्या मनातले विचार काय. अधिकारी येतात, तुमच्या तासांचं इन्स्पेक्शन करतात आणि निघून जातात आणि तासातल्या प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक शिक्षक हा ऍक्टिव्हलीच उत्तर देत असतो आणि तितका त्याची नवोपक्रम असतील किंवा त्याचा उत्साह असेल तो तिथं दाखवत असतो. आता हे करत असताना आरोग्यदायी सेवा म्हणजे याचं एक उदाहरण असं देईल वैज्ञानिक दृष्टिकोनाचं. जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये जिल्हा परिषदची लोक येऊन आरोग्य तपासणी करतात
आणि त्या शाळेत मी एका शिकवायला होते. मी शाळांची नावं नाही सांगणार, पण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळीकडे काम केलं आणि लवकर करून म्हणजे जिथं जाईल तिथं रुळले नाही आणि त्याचा फायदाही झाला आणि तोटाही झाला. तर त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षक तपासणी कसे करत होते ते आलेले की म्हणजे माझ्या शाळेतला समस्याही सांगते. 4थीचा वर्ग मला पहिल्यांदा होता DED नंतर दिलेला आणि दुपारच्या वर्गानंतर माझी मुली आहेत, माझ्या मुलींची शाळा होती आणि त्या चक्कर येऊन पडायच्या. बऱ्याचदा असं व्हायचं की चक्कर येऊन का पडतात, एक पडली तर गोष्ट ठीक होती, दुसरी पडायला लागली, तिसरी. नंतर मला असं करायला लागलं की माझा जो डबा आहे तो मी एक डबा खायला न्यायचे आणि एक डबा एक्स्ट्रा. जी चक्कर आली ना ती म्हणायची मॅडम भूक लागली, म्हणजे खाल्लं तर तिला बरं वाटेल. मग तासाचा मी माझा तास सोडू आणि मुख्याध्यापक मला कुठं सोडणार आहेत बाहेर. मुख्याध्यापक काय सांगणार, चक्कर आली डोकं टेकवा आणि झोपवा. हे आमच्या शाळेतलं पहिलं सोल्युशन असतं. बरं ते डोकं टेकून रोज अख्खा वर्ग जर निम्म्या दुपारनंतर आला, जर कोणी इन्स्पेक्शनला आला तर अर्धी टाळकी आमची खालीच असायची डोकी टेकून. मी शिकू कोणाला, म्हणजे गणित वगैरे असे विषय दुपारनंतर मला घेताच यायचे नाही, कारण विद्यार्थी असे मरगळलेल्या अवस्थेत असायचे. मला यातनं हळूहळू लक्षात यायला लागलं की मुलींना माझा डबा खाल्ल्यानंतर चक्कर जाते, म्हणजे यांची पोटं रिकामी आहेत. मग मी सुरुवात केली की भाजी पोळी कुठल्या वाराला कोणी आणायची आणि हे मी परमनंट शिक्षकांच्या अंडर सगळ्यांच्या असं चर्चा करून, कारण आम्ही नवखे असलो, किती तुम्ही असला तर शिक्षण सेवक असला की परमनंट शिक्षक काही अलाउड देत नाही, मुख्याध्यापक देत नाही. एक शिक्षक तुम्हाला सहकारी असतो तुमच्या कामकाजावर नियंत्रण ठेवायला. मग त्यावेळेस डबे आणले. डब्यामध्ये प्रत्येकीच्या डब्यात बघितलं, कोणाच्या डब्यात शिळी चपाती होती, कोणाचे डबे रिकामे होते आणि कोणाचा डबे मी आज डबा नाही आणला, तुम्हाला वाटून देशील ना, बाई ओरडते, अशा पद्धतीचे होते. आणि मग माझ्या लक्षात आलं की मुलींना घरून येताना डबाच कमी मिळतो. मग पालक सभा घेतली तर पालक थोडी म्हणणार आहेत की आम्ही आमच्या मुलांना अन्न द्यायला कमी पडतो, आम्ही डबा द्यायला. पालक म्हणले आम्ही तर सगळं देतो, शाळेत आल्यावरच पडतात मुली चक्कर येऊन, शाळेचाच काहीतरी दोष आहे. आणि मग माहिती काढल्यानंतर कळलं मुलींना जे दुपारी जेवण खिचडी भात मिळतो, तो खिचडी भात कसा वाटला जातो, तर तो खिचडी भात कुणी शिक्षक चेक करायला तयार नाही, कारण सगळ्या शिक्षकांना एक इगो असायचा. म्हणजे ती टेस्टला जे रजिस्टर असतं ना सर, त्याच्यामध्ये चव छान लिहिलेली असायची. कोणाचं आहे ग तुझा वाद, अरे काय खायचंय, पोरं खातात, बघ किती जण खात आहेत, दिसतंय चांगलं झालेलं आहे. कुठल्याही शिक्षकांना ते खाताना मला दिसलं नाही. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मी स्वतः तो भात खायला लागले की मग मी सुरू केलं की मलाही तो भात हवाय. आणि मी भात खाताना मुलींमध्ये माझ्यामध्ये एक आत्मीयता झाली तयार की आजचा भात बाई छान होता की नाही, असं मुली मला तासानंतर बोलायला लागल्या. नकळत नंतर मुली म्हणल्या, बाई ऐका ना, तो भात जास्त द्यायला शिपाई काकांना सांगा ना. म्हटलं अगं मग घ्यायचा, भूक लागली तर. नाही बाई, शिपाई काका म्हणतात दोघींमध्ये एक भात, एक जो वाढलेला आहे तो खायचा. हे नवं कळलं, कारण जिल्हा परिषद मनपा असू दे, दुपारच्या खिचडीला एक वजन आहे आणि ते वजन एका ठराविक विद्यार्थिनीसाठी आहे, 2 विद्यार्थिनीसाठी नव्हतं. मग मी शिपायांना विचारलं, शिपाई म्हणले तुम्ही काय खोल्यात जाण्याची गरज नाही, मुख्याध्यापकांना सगळं माहिती आहे. म्हटलं असं नाही, अहो दोघीच जणी जर तुम्ही दिलं तर त्यांचं पोटच भरत नाही, त्या चक्करून पडणारच ना. काही मुलींच्या घरच्यांच्या पालकांशी आणि चर्चा केल्यावर लक्षात आलं की मुलींच्या घरी जेवण नाही, आई वडील दारू पिऊन, म्हणजे आई सुद्धा दारू पिलेली मी पाहिलेली आहे मुलींची. आणि त्यावेळेस काय करणार, तर ही मुलं अशीच आहेत आणि मुलगी म्हणते मी शाळेत शिकण्यासाठी येत नाही बाई, 7वी पर्यंत मला जेवण रोज खायला मिळेल आणि मी अभ्यास करेन बाई, मी पास व्हायला पाहिजे, मला जेवण मिळेल. जेवणाच्या खायच्या आशेने येणारी लेकरं, त्यांना जर तुम्ही अर्ध देत असाल तर किती जीवाचा तळतळाट घेताय. आणि मग लक्षात आलं उरलेली पोतीची पोती जी आहेत ना ती कुठं जातात, मुख्याध्यापकाच्या आणि जे काही शिक्षक आहेत जे ह्याला संगणमतानं ज्यांच्याकडं इन्चार्ज आहे, मग ते बचत गट असेल ते त्यांच्या घरी जातात ही सगळी पोती आणि ती पोरं आमची उपाशी राहतात. अरे त्यांच्या जीवावर सगळी शाळा जगते, त्यांच्या जीवावर तुम्हाला पगार मिळतात. तुमच्या घरातल्या पोरांना अर्धपोटी तुमच्या ज्या शाळेतनं तुम्हाला पाठवतात तिथं ठेवलं तर काय होत असेल जीव. सांगण्याचं तात्पर्य या सगळ्यांमध्ये सौजन्यशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन, नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, संवेदनशीलता, भुकेची संवेदनशीलता पोटाची लेकरांची जर समजली नाही, त्यांचं दुःख समजलं नाही तर तुम्ही कसं काय पुढे जाणार. मी निबंध तपासताना मराठीचे निबंध शिक्षक लमसम तपासून मार्क देताना दिसतात. मी माझ्या निबंधातला एक किस्सा सांगते. माझी एक मुलगी अतिशय शांत असायची आणि तिच्या निबंधामध्ये मला पंख असते तर हा निबंध असतो 7वीला वगैरे, आणि त्या 6वी-7वीच्या मुलीमध्ये एक लिहिलं होतं की मला पंख असते तर मी माझ्या आईला घेऊन उंच उडाली असते. आता मला हे जरा वेगळं वाटलं इतर वर्गातल्या मुलींपेक्षा. मी म्हणलं अरे ही आईला घेऊन का उडेल. आता आईचा संबंध पंख असल्यामध्ये कुठल्याच मुलीनं आई आणि बाप हे असे घेतलेच नव्हते प्रातिनिधिक, म्हणजे प्रत्येकीने पंख असते तर मग मी चॉकलेट घेईन, मी असं बालविश्व होतं. मग मी तिला विचारलं का गं बाई तू पेपर देताना
भले तिला किती मार्क आहे महत्वाचं नाही, तिच्यावर मी पेनानं असे शेरे लिहिले होते आणि त्याच्यात मी म्हटलं, बाई तू आईला का ओढून घेऊन जाशील? ती म्हणाली, कारण रोज रात्री दारू पिऊन वडील येतात आणि आईला मारतात, तेव्हा मला पण खसते, तर वडील घरात आले की मी आईला घेऊन उंच पडून निघून जाईल. म्हणजे पोरगी शांत राहण्याचं कारण घरात असणारी व्यसनाधीनता होती, हे त्यावेळेस लक्षात आलं. 7वीतली मुलगी 10वीला गेल्यानंतर मला पेढा घेऊन नीतिमूल्याच्या तासाला परिपाठाच्या आली आणि पळत येऊन मला म्हणते, बाई बाई हा घ्या, पेढा घ्या. शेवटी मला एकदाचा भाऊ झाला. मला पेढा घेताना तिनं नमस्कार केला, शेवटी मला एकदाचा भाऊ झाला, हे वाक्य मला खटकलं. आमच्याकडे मानसोपचार तज्ज्ञ असतात, कधी कधी मुली लाजतात. तिला मी माझ्याकडे बोलून घेतलं, कारण 7वीची 10वीला गेल्यावर माझ्यावर तिचा अधिकार तितकासा नव्हता, पण बोलून घेतलं. का गं शेवटी एकदाचं म्हणजे काय? कारण माझ्या वर्गात ज्यावेळेस होती त्यावेळेस तिला मानसिकदृष्ट्या विकृत मुलगी असा शेरा आधीच्या शिक्षकांनी दिला होता आणि तिला सायकोलॉजिकल डिस्टर्ब म्हणून मुलगी म्हणून सांगितलं होतं. कारण काय होतं, तर ती वॉशरूमला जायची आणि वॉशरूमला दरवाजा बंद करायची आणि एक मोठमोठ्यानं बोलायची, शाळेच्याही आणि घरच्याही. आता बाथरूममध्ये एक मुलगी अर्धा तास झाला, 1 तास झाला तर शिक्षक बदलतात पण येत नाही आणि ती आतमध्ये जाऊन काय बडबडते, तर वडील जसे आईला बोलतात ना तसं त्या मुलीला, ती मुलगी जन्माला आली म्हणून बोलायचे. वडिलांचा राग ती बाथरूममध्ये काढून जे जे वडील आईला बोलतात ते सगळं ती बोलायची. आणि मग हळूहळू तिच्याशी त्यावेळेस गप्पा मारल्यावर कळलं की सायकोलॉजिकल डिस्टर्ब नाहीये, तिचा वडिलांबद्दलचा असणार तो राग आहे आणि तो निघतोय. आणि एखाद्या मुलीनं रागवून दातवड जरी खाल्ले ती वेडी झाली आहे असं म्हणणारी आपली व्यवस्था आहे. आणि मग तिला काउन्सिलिंग करून स्टेबल केलं आणि तरीही ते प्रश्न सुटले नव्हते. ती 10वीत असताना तिच्या आईला मुलगा झाला, त्यावेळेस तिला आनंद कळत असताना झाला 7वीतल्या मुलीला की एकदाचा मला भाऊ झाला, आता माझे वडील माझा लाड करतील. त्या पेढे वाटण्यामागं भाऊ झाला हा आनंद नव्हता, एकदाचा भाऊ झाला वडिलांना हवा तो, आता वडील माझ्याकडे लाडानं प्रेमानं बघतील. ही जर भावना होत असेल तर कुठली स्त्री पुरुष समानता आम्ही कुटुंब व्यवस्थेमध्ये तरी रुजवली? आणि मग इथं शाळेत शिकवताना स्त्री पुरुष समानता शिकवायची आणि तिथं ती, मग मुलं कसं बॅलन्स करणार? घरात एक आणि दारात एक जर असेल तर मुलांना कळणार नाही कुठलं आम्ही कधी स्वीकारायचं. आता सौजन्यशीलता ही रोजच्या वर्तवणुकीत नव्हते. उदाहरणार्थ बरेच विद्यार्थी पेन आणत नाही, पेन्सिल आणत नाही आणि ह्या सगळ्यामध्ये जर आम्ही म्हणत असू, काय रे नाही आणलं का, स्वतःचं आणायचं. बऱ्याच वर्गांमध्ये चोरी होत असते, तर तुम्ही हा घटक जो आहे चोरी होणं किंवा न होणं, विद्यार्थी नीटनेटके न येणं, जर स्वतः नीटनेटके तुम्ही आलात तर ते विद्यार्थी येतील. बरेच जण असं म्हणतात, हा आमच्या बाई खूप छान राहतात बरं का, मला तसंच राहायचं, माझे सर खूप छान राहतात. म्हणजे अनेकांचे आदर्श आहेत ना ही तुमच्यातले ठरलेले असतात. मला आजही माझ्या 5वीतल्या शास्त्राच्या बाईंचं नाव आठवतं, त्यांची चेतना किंवा प्रजनन क्षमता वगैरे ह्या ज्या व्याख्या शिकवायच्या ते आठवतं. मला इतिहासाचा माझा विषय स्पेशल इतिहास जरी असला तरी मला फक्त डॉक्टर राजा दीक्षित सर पुणे विद्यापीठाचे भावले आणि त्याआधी मला फक्त 4थीच्या माझ्या आणि 5वीच्या 2च शिक्षिका या आयुष्यभराच्या शिक्षकांमध्ये लक्षात राहिल्या विषयाच्या. नंतरच्या शिक्षकांनी शिकवलं असेल पण मला ते आठवतच नाही, कारण त्यांचं शिकवणं मला इतकं भावलं नाही. याचा अर्थ तुम्ही पासआउट झाल्यानंतर तुमचे शिक्षक जरा आठवून बघा बरं आता किती आठवतात. यातला जो शिक्षक आठवतो तो खरा शिक्षक तुम्हाला भावलेला. मग आपण आपल्या विद्यार्थ्याला तसं भावलेलं जर व्हायचं असेल तर स्वतःमध्ये आधी अनुकरण केलं पाहिजे. श्रमप्रतिष्ठा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे एकदा कर्मवीर भाऊराव पाटील असेच बसले होते आणि खूप छान पद्धतीनं काम करतात म्हणून त्यांचे सत्कार समारंभ आणि असे वार्ता खूप सगळीकडे पसरलेली होती. प्राध्यापक कोप हे ब्रिटिश होते आणि ते आल्यानंतर ते बघितलं सगळं त्यांचं काम आणि म्हणाले की मी तुम्हाला काही डॉलर्स देऊ इच्छितो, पण अट एकच आहे की तुम्ही माझ्यासोबत काम करायला चला. कर्मवीर भाऊराव पाटील बाहेर आले, थोडे चालले आणि पुढं गेल्यानंतर त्यांनी बघितलं तर आपल्या शाळेतले विद्यार्थी दगड आहे तो मोठा दगड घेऊन त्याची खडी करत होते आणि तोडत होते. ते छोटे छोटे तुटलेले दगड त्यांनी घेतले आणि सांगितलं की कोप सर तुम्ही खूप छान मला पद्धतीनं नवीन काहीतरी करण्यासाठी तुमच्याबरोबर घेऊन जाणार आणि चला असं म्हणून सांगितलं. पण मला आनंद याचा वाटतोय, तुमचे डॉलर हे फार मोठे आहेत आमच्या रुपयांच्यापेक्षा, पण माझे खरे डॉलर हा मोठा दगड आणि ही झालेली त्याची खडी, माझ्या विद्यार्थ्यांना तोडलेली ही छोटी खडी, हा माझा खऱ्या अर्थानं भेटलेला मला डॉलर आहे. मला तुमच्या डॉलरची गरज नाही. हे शिक्षकाला श्रमप्रतिष्ठेचं मूल्य जाणीवेतनं असलं पाहिजे. आता स्त्री पुरुष समानता म्हणजे स्त्री भ्रूण हत्या ही आजही होते.
सुशिक्षित वर्गाचं सगळ्यात जास्त होते आणि म्हणून मुलींचं प्रमाण हे कमी आहे. फार कमी असे शिक्षक असतात की जे अशा पद्धतीनं काम करतात आणि मला एकच मुलगी झाली आणि आपण मुलीला जपलं पाहिजे असे आहेत. मी असे काही सुशिक्षित कुटुंब पाहिलेले आहेत की कागदोपत्री एकच बायको आहे. असे पालकांचे जर तुम्ही नाव आणि ह्याच्यात जर घोळ बघितलं तर लक्षात येतं की मुलगा हवा म्हणून पालकांनी दुसरी लग्न केलेली आहेत आणि एवढा त्या बाईमध्ये संघर्षाचं हे नसतं की आपण संघर्ष करावा, पहिली बायको ऍडजस्ट करते दुसरी करते आणि याचा मुलांच्या मानसिकतेवर झालेला परिणाम असतो. तर तुम्ही शिक्षकांनी जर असे आदर्श आहोत तसेच जर दाखवले तर गावाला ते आदर्श वाटेल. जर मलाच मुलगी झाली म्हणून मी माझ्या शेजारचीकडे बोलत असेल तर ती शेजारची 4 घरात सांगते, ती 4 घरातली सगळ्या गावात सांगते आणि त्या शाळेच्या मास्तरीन बाई किंवा त्या शाळेचे मास्तर त्यांच्या घरात काय चाललंय अख्या गावाला कळतं आणि मग शाळेत शिकवलेलं स्त्री भ्रूण हत्येचं प्रकरण सगळं फेल जातं. आणि म्हणून कुठं किती बोलायचं आणि कुठं कधी थांबायचं हे कळलं पाहिजे. नारायण सुर्वे हे मला फार कवी म्हणून आवडतात कारण महाराष्ट्राचे दुसरे संत कबीर म्हणून म्हणलं जातं. ना आई ना बाप अशा पद्धतीत जगणारे सुद्धा विद्यार्थी आहेत आणि अशा विद्यार्थ्यांकडे सुद्धा आपण पाहता आलं पाहिजे. बरेच विद्यार्थी आत्याकडे राहतात, मामाकडे राहतात किंवा काही विद्यार्थ्यांच्या आईवडिलांची ऐपत नाही म्हणून त्यांना गावाकडे कुठेतरी दुसरीकडे ठेवलेलं असतं आणि मोलमजुरी करणारे ऊसतोड कामगारांचे असे काही पालक आहेत की मग त्यांची कुठेतरी स्थायिक व्हावं म्हणून ते जेव्हा तिथं राहतात त्यावेळेस त्यांच्या दाखल्यांचा प्रश्न येतो. आई बापाचं नाव काय लावायचं, त्यांची जन्मतारीख माहीत नसते, जात माहीत नसते, असे अनेक प्रश्न असतात. इथं कुठंतरी आपण त्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. नारायण सुर्वेंचं उदाहरण याच्यासाठी सांगितलं, मनी ऑर्डर नावाची त्यांची कविता खूप सुंदर आहे. मी थोडं साहित्यिक आणि वास्तवातलं दोघातलं आणते कारण वास्तवातलं तुम्ही माझ्यापेक्षा जास्त सरांच्या सगळ्या कामातनं पाहिलेलं आहे. नारायण सुर्वेच्या कवितेमध्ये एक वेश्या असते आणि वेश्या ही देहविक्री करते. ही वेश्या देहविक्री करणारी अडाणी असल्यामुळे तिला पत्र लिहिता येत नाही. तिला एक मुलगा आणि मुलगी असते. हिने गावाकडे ठेवलेली आहे आणि ही देहविक्री करण्यासाठी शहरात आलेली आहे. ही शहरात असणारी देहविक्री करणारी महिला पत्र लिहिते आणि मास्तराला सांगते लिहायला आणि म्हणते, मास्तर पत्र लिहितो बरं कायच्या लेकरांना, मास्तर मोहरं लिवा. मास्तर मोहरं लिवा एक वजनटीक पाठवली आणि वाक्या पाठवल्या इष्णूकडं. त्याचं गंगीला एक पुस्तक घ्या, नाम्याला एक चरडी द्या आणि दोघा पोरांना शाळेला पाठवा. वेश्या असणारी बाई म्हणत नाही फक्त विष्णूला द्या, ती म्हणते माझ्या मुलीलाही द्या. मग देहविक्री करती म्हणून तिला नावं ठेवायचं का तिच्या स्त्री पुरुष समानता कळली म्हणून व्यवस्थेमध्ये तिला घेऊन ती चांगली कशी वागेल हे बघायचं. हा शिक्षकांच्या नजरेकडचा प्रश्न आहे. काही देहविक्री करणाऱ्याची पोर आहेत म्हणून त्यांना वाईट टाकायचं. शिक्षकाचा दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाही ना तोपर्यंत अशा व्यवस्थेतले प्रश्न हे सुटणार नाही. आज आमच्याकडे शहरात किंवा गावातही असेल नसेल आईचं नाव लावूनही व्यवस्थेमध्ये शिकणारी मुलं आहेत की ठीक आहे, सिंगल पॅरेंट सुद्धा आहेत की वडिलांनी नाही नांदवलं तर घटस्फोट घ्यायला सुद्धा ताकद लागते. त्या आईचं कौतुक आहे की माझा नवरा जर मला मारत असेल तर मी घटस्फोट घेतला आणि ठीक आहे मी लेकरू जन्माला घातलं आणि माझं नाव लावून जर मी वाढवते. तर बरेच जण अशा मुलांना इतर मुलं हसत असतात. त्यावेळेस खऱ्या अर्थानं ही मूल्य तुम्ही सुद्धा तुमच्यातली रुजवलेली दाखवायची असतात त्यांना तुमच्या पंखांमध्ये घेऊन. का तुम्ही ह्याचं इकडे रे तुझ्या वडिलांचं नाव दिसत नाही तासाला हजेरी घेताना जर तुम्ही बोललात तर जे विद्यार्थ्यांना माहीत नाही ते त्यांना माहिती होतं आणि लहानपणापासून मला वडील नाही आणि मला आईचं नाव लावलंय म्हणजे मी काहीतरी वेगळे आहोत किंवा वेगळा आहे ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. आता सर्वधर्म सहिष्णुता ही तुम्ही सगळ्यांमध्ये ज्यावेळेस रुजवता त्यावेळेस जेवण करताना सुद्धा मला आलेला कॉर्पोरेशनच्या शाळेतला एक अनुभव सांगते. शाळेत जॉईन झाले आणि बऱ्याचदा आपलं जे काही तुम्ही डॉक्युमेंट देता त्यातलं तुमची कास्ट लगेच कळते आणि ही कास्ट कुठे कळली पाहिजे, मुख्याध्यापकाच्या केबिनमध्ये कळली पाहिजे. केबिनमधली शिक्षकांपर्यंत तुमची जात कोणती कळण्याचं कारण आहेच नाही मला वाटतं. तुमचं इन्क्रीमेंट असेल किंवा काय असेल तर ठीक आहे पण आमच्याकडे जात ही सगळ्यांना कळते आणि ही जात कळल्यामुळे सगळ्यांना प्रश्न असा पडतो की आता पुढे या शिक्षकांशी वागायचं कसं. मग 2 वर्ग दिसतात. एक ठराविक वर्ग जो उच्च जातीचा स्वतःला समजतो, काही आर्थिकदृष्ट्या उच्च समजतात, काही जातीनं उच्च समजतात, काही रंगभेदावर सुद्धा अजून आहेत. काही रंगानं आम्ही मात्र गोऱ्या रंगाला प्रेफर करतो. अरे विद्यार्थ्यांमध्ये काळा गोरा भेद आजही आहे. काही लोकांमध्ये सुंदर दिसण्याचा आजही न्यूनगंड आहे आणि अशा तुम्ही भेदांमध्ये ज्यावेळेस त्यांना वावरायला लागता शिक्षकांचा गट वेगळा, विद्यार्थिनींचा गट वेगळा, तेच मुलं मुली बघतात आणि तीही
बऱ्याचदा 1, 2, 3 नंबर असे जर बसवले असतात तर ज्याची जात ही असते त्याच जातीचा विद्यार्थी शेजारच्या बाकावर येतो. लहानपणी मला 4थीत असताना कळलं की 4थीपर्यंत माझ्या शेजारी बसणारी मुलगी ही नेमकी माझ्याच जातीची दरवर्षी येते, कारण माझा नंबर कधी चेंजेस केले नाही. आणि मग जात म्हणजे काय कळलं, कारण दुसऱ्या जातीची मुलगी मला म्हणली तू एका अमुक जातीची असते. त्यावेळेस 4थीला वडिलांनी विचारलं की माझी जात म्हणजे काय, कारण मला एका मुलीनं सांगितलं तू माझ्या जातीची नाही. हा मला विचारलेला प्रश्न जर पालकांनी आणि शिक्षकांनी सोडवला नाही तर सगळ्यात जास्त वाईट अनुभव येतील. दुसरी गोष्ट अशी आहे की राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता, रणांगणावर लढलेल्या सैनिकांची घटना सांगत असताना शिक्षक जर झोपाळलेल्या अवस्थेत आणि जांभळ्या देत सांगत असेल तर तुमच्यात उत्साह नसेल तर विद्यार्थ्यात कसा यायचा. राष्ट्रभक्ती यावर शिवराय, बाजीप्रभू, मावळे हे सगळे सांगत असताना मला इतर प्रत्येक जाती धर्माची राष्ट्रभक्ती माहिती असली पाहिजे आणि ती सांगून केवळ मी भारतीय आणि मानवतावाद मला रुजवता आला पाहिजे. आता या सगळ्यांमध्ये गर्व नसणं हे प्रॅक्टिकली तुम्हा सगळ्या आम्हामध्ये फार महत्त्वाचं आहे. मी विवेकानंदांचं एक उदाहरण सांगेन की कुठल्याही माणसाला कधीही प्रेरणा मिळू शकते. विवेकानंदांचे गुरु म्हणून जर आपण पाहिलं तर रामकृष्ण परमहंसांचं नाव घ्यावं लागतं, पण ते कुठल्याही हिंदू माणसानं त्यांना कधी त्यांना सांगितले नाही. ते त्यांच्या इंग्लिशच्या तासाला होते आणि त्यावेळेचे प्राध्यापक हेस्टी म्हणून होते आणि ते त्यांना वर्ड्सकरची एक्सर्शन ही कविता शिकवत होते. त्यांच्या बोलण्यात त्यांना यांचा रामकृष्ण परमहंसांचा रेफरन्स सापडला आणि तिथून ते रामकृष्ण परमहंस विद्यार्थी म्हणून झाले. त्या हेस्टी सरांचा आणि यांचा काडी मात्र संबंध नाही, विषयाचा संबंध नाही, भाषेचा संबंध नाही. कधी कुठल्या विद्यार्थ्याला कुठल्या शिक्षकाचं नीतिमूल्य कधी भावेल हे सांगता येणार नाही आणि तसंच राहिलं पाहिजे. पुरस्कारांचं राजकारण असतं हे सुद्धा मला बऱ्याचदा दिसतं. खूप चांगले शिक्षक आहेत की जे पुरस्कार घेतात सरांसारखे आणि त्या पुरस्काराचा उत्साह टिकून राहतो. अनेक जण पुरस्कार घेतल्यानंतर मला पुरस्कार घेतला म्हणून विद्यार्थ्यांना कामं वैयक्तिक सांगताना मी पाहिलेली आहेत. म्हणजे वरती तास घेतात आणि खाली शिक्षकांचे पाय चेपताना मी बघितलेले आहेत. हे जर असेल तर कुठल्या आम्ही शिक्षकांचा आदर्श घ्यायचा. वैयक्तिक काम तुम्ही सांगता. अनेक शाळेतल्या शिक्षकांचं स्वतःच्या झेडपीच्या शाळेतलं प्रेम जर बघायचं असेल तर किती झेडपीच्या शिक्षकांची मुलं स्वतःच्या झेडपीच्या शाळेमध्ये स्वतःच्या शाळेबद्दल न्यूनगंड आहे म्हणूनच तुम्ही दुसऱ्या शाळेत टाकता ना. सगळ्यात महत्त्वाचं, अनेक IAS अधिकारी, अनेक पदाधिकारी मागच्या बॅचचे हे जिल्हा परिषदेच्या शाळेचे, अनेक कलेक्टर जिल्हा परिषदेच्या शाळेचे. जिल्हा परिषदेच्या शाळा वाईट असतील तर मागची बॅच ही घडलीच नसती. मग आत्ताच्या येणाऱ्या बॅचमध्ये तुम्ही सगळे जिल्हा परिषदेचे शिक्षक, आपण असू, आम्ही असू, मी जिथं शिकते तिथं माझं जर लेकरू शिकत नसेल तर ते मी इंटरनॅशनलला टाकत असेल तर आई म्हणून माझं पहिल्यांदा अपयश आहे. कारण माझ्या शिक्षण व्यवस्थेवर, माझ्या शाळेवर आणि माझ्या सहकाऱ्यांवर माझाच विश्वास नाही तर मी लोकांना काय ज्ञान सांगू. हे आधी स्वतःचं कुठेतरी थांबवलं पाहिजे, बघितलं पाहिजे. विद्यार्थी म्हणून 2 विद्यार्थ्यातले फरक मी सांगते. मला माहिती आहे भुकेची वेळ झाली आहे पण थोडे महत्त्वाचे वास्तवातले थोडेसे पॉईंट घेते आणि मी थांबते. सुभाष म्हणून एक विद्यार्थी असायचा, तासाला रोज झोपायचा. हा झोपायचा का म्हणून त्याला सगळ्या शिक्षकांनी टार्गेट म्हणून रोज बाहेर उभं केलं आणि तो रोज बाहेर उलक्या टाकायचा. एक दिवस सरांना कळलं हा झोपतो का याचा शोध लावला पाहिजे म्हणून शिक्षक गाडी घेऊन त्याच्या मागावर जातात आणि मग लक्षात येतं की त्याची झोपडपट्टीत एक छोटंसं असं घर असतं आणि त्या घरात कुणीही कमवतं नसतं. ते बिचारं पोरगं शाळेच्या वयात पहाटे उठत असताना पेपर टाकत असतं सकाळी म्हणून त्याला दुपारी झोप येते. जो विद्यार्थी नोकरी करून शिकतो हे शाळेला 7वीपर्यंत माहीत नसावं, त्या इतर 6वीपर्यंतच्या शिक्षकांचं मी काय मूल्य त्यांच्यामध्ये रुजलं असं बघू. कारण तो विद्यार्थींना टार्गेट होता ना तो चुकीचा होता, त्याच्यामध्ये सगळी मूल्य प्रॅक्टिकली रुजली होती. पण त्या विद्यार्थ्याला टार्गेट म्हणून झोपतो तासाला म्हणून रोज बाहेर उभं केलं होतं. मग त्या 6 वर्षाच्या शिक्षकांचा त्याच्या विद्यार्थ्यावर मनावर झालेला किती वाईट परिणाम असेल हे इथं लक्षात घ्या. दुसरं, एक असा विद्यार्थी असतो जो तासाला कायम मागे बसलेला असतो आणि शिक्षकाकडे कधीही उत्तर देत नाही. असा त्या शिक्षकाकडून एका प्रेरणा घेतो आणि त्याला परमवीर चक्र मिळतं. परमवीर चक्र मिळाल्यानंतर ना त्या शिक्षकाला पत्ता असतो ना विद्यार्थ्याला माहिती असतं की हे माझे शिक्षक कुठे आहे. तो विद्यार्थी शिक्षकाला शोधून काढतो. ही रिअल घडलेली घटना प्रवीण दवणे सरांच्या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल. आणि ते पत्र लिहितात आणि परमवीर चक्र स्वतः विद्यार्थी त्या शिक्षकाला पाठवून देतो आणि म्हणतो माझं परमवीर चक्र सर तुम्हाला अर्पण, कारण त्यावेळेस तुमच्या तासाने मी प्रेरित झालो आणि आज इथपर्यंत आलो. मला वाटतं यापेक्षा दुसरा मोठा शिक्षकाला मिळणारा पुरस्कार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा नातवाला घेऊन चाललेले असतात आणि नातवाला घेऊन चाललेला ऊसाचा रस पूर्वीच्या काळात आणि आत्ताही गाडीत मिळतो. तो ऊसाचा रस घेत असताना नातू घेतो आणि एक विद्यार्थी
विकत असतो पुस्तकं आणि हे सगळं, उसाचा रसही. तो उसाचा रस घ्यायला आणि बेल वाजायला आणि बस पुढे जायला एक होते. उसाच्या रसाचे पैसे दिलेले असतात, न पिलेला उसाचा रस त्याला परत दिला जातो आणि न पिता पैसे तर दिलेले हे विसरून जातात बाबासाहेब आंबेडकर. आणि ज्यावेळेस पुन्हा काही दिवसानं परतीचा प्रवास येतो त्यावेळेस तो विद्यार्थी येतो आणि म्हणतो हा उसाचा रस घ्या. ते म्हणतात की अरे मला उसाचा रस नको आणि तू का मला जबरदस्ती करतोय. त्यावेळेस तो मुलगा म्हणतो की साहेब, गेल्या खूप काही दिवसांपूर्वी तुम्ही इथून गेलात, तुम्ही कोण आहात काय आहात माहीत नाही, पण मला फार मनाला लागलं होतं कारण मी उसाचा रस न घेता तुमचे पैसे घेतले आणि माझी गरज इतकी मोठी होती की ते पैसे खर्च झाले. आता तुम्ही भेटला तर तुम्हाला परत देणं मला गरजेचं होतं, पण ती माझी ऐपत नाही. मग तुम्ही हा उसाचा रस पिला तर माझ्या मनावरचं ओझं हलकं होईल. ते पितात आणि म्हणतात तू नेमकं करतो काय. तर मी खूप मोठ्या लेखकांची पुस्तकं वाचतो आणि शाळेत जात नाही, रात्रीच्या शाळेत जातो किंवा 2 बस किंवा 2 एसट्या यातलं जे अंतर आहे तेव्हा मी या दिव्यांच्या खाली अभ्यास करतो आणि माझं शिक्षण करतो. मला आई वडील नाही, कुणी नाही, पण मला फार मोठं व्हायचं आहे. ते म्हणतात तू या पैशाचं काय काय केलं. साहेब, मी पुस्तकं घेतली. ती पुस्तकं तर आणल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर बघतात, त्यापैकी एक पुस्तक असतं ते बाबासाहेब आंबेडकरांचं असतं. बाबासाहेब आंबेडकर त्याच्यामध्ये स्वतःचा पत्ता लिहितात आणि त्याला चिठ्ठी देतात आणि सांगतात की तुला शिकायचं असेल तर ह्या पत्त्यावर तू पोहोच आणि ह्याच्यात तुला तिकीट खर्च दिलेला आहे, तुझं सगळं शिक्षण ही व्यक्ती करेल. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात स्वतःच्या आयुष्यामध्ये असा आदर्श विद्यार्थी, शाळेबाहेरचा अनौपचारिक शिक्षण घेणारा मिळालेला मला पहिला विद्यार्थी वाटला, कारण त्या विद्यार्थ्यामध्ये प्रज्ञा, शील, करुणा या सगळ्यांबरोबर सगळी नीतिमूल्य आणि गावाभूत घटक ही रुजलेली होती कुठल्याही शिक्षकाच्या मार्गदर्शनाशिवाय. म्हणजे अनौपचारिक शिक्षण सुद्धा तितकं महत्त्वाचं आहे. आणि हे देत असताना मुलामुलींमध्ये तुम्ही कसे विचार करायला भाग पडता हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अक्षर कसं आहे तुमचं याच्यातनं सुद्धा तुमचं नॉलेज कळतं. म्हणजे बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्यापेक्षा शिक्षकांचं अक्षर डॉक्टरांच्या लिहिलेल्या रनिंग लिपीपेक्षाही फास्ट असतं. ते विद्यार्थ्यालाच फळ्यावरचं वाचता येत नाही तर ते शिक्षकाला काय करणार. म्हणजे मला आठवतं 5वीला असताना उंची जास्त असणारे विद्यार्थी मागे असतात. माझ्या इंग्लिशच्या ताबाईंना सवय होती की लिहिलेलं थोडं पुसायचं. मला त्यांनी किती पुसलं हे मागून दिसायचं नाही. मी स्पेलिंग एक लिहिलेली वेगळी आणि त्याचा पुसलेला अर्थ वेगळा असं पाठ केलं होतं आणि बाईंनी मला चूक दिलं होतं. माझ्या वहीत लिहिलं होतं तेच. मी बाईंना जाऊन भांडत होते की मला चूक का दिलं. त्यावेळेस बाई म्हणला याचा मराठीत अर्थ वेगळाच आहे, तू कसं काय लिहिलं, तुला मी मार्क बरोबर देणार नाही. मी बाईंची कंप्लेंट केली होती 5वीला. माझे पालक आले आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की बाई याचा अर्थ वेगळा हे मलाही कळतं, पण माझ्या मुलीच्या वहीत मग चुकीचं लिहिलेलं कसं काय. मग त्यावेळेस शोध लागल्यावर कळलं की बाई पुसत जातात आणि मागच्या मुलींना ते दिसत नाही. मग त्यांचा एकाचा अर्थ आणि एकाचा शब्दार्थ असं त्या मुली मागच्या लिहितात आणि पाठ करताना तसेच लिहितात. म्हणजे तुम्ही शिकवत असताना नीटनेटकेपणा ह्या फलक लेखनापासून सगळीकडे हा स्वतःमध्ये घेतला पाहिजे. हा जर घ्यायचा असेल तर स्वतःला आधी चेंज केलं पाहिजे. मेरी टोम्स यांचं उदाहरण एक सुंदर देते. मेरी टोम्स या खूप छान पद्धतीनं नटून थटून शाळेमध्ये 16व्या वर्षी जायच्या आणि आज त्या जातीयता किंवा वेगवेगळ्या विषयावर जगात त्यांचा अभ्यास आहे आणि त्यांची पुस्तकंही खूप छान इंग्रजीमध्ये आहेत, भाषांतरितही केलेली आहेत. आणि घरी आल्यानंतर आरशात मुली लाजायला लागतात आणि बघायला लागतात. त्यावेळेस समजून घ्यावं की मुली कळत्या झाल्या. वडील बघतात आणि लक्षात येतं की अरे हिच्यात काहीतरी बदल झाले. त्यावेळेस ती म्हणते वडिलांना की मी खूप सुंदर दिसते ना. त्यावेळेस ते म्हणतात तुला हे कोणी सांगितलं. मला सांगितलं कोणीतरी, पण मी सुंदर दिसते हे मला आज कळलं, पण तुम्ही कधी बोलला नाही. वडील म्हणतात तू सुंदर दिसते कारण तुझं वय 16 ते 17च्या दरम्यानचं आहे आणि या वयात जगातली प्रत्येकच मुलगी सुंदर दिसते. याच्यात तुझं कौतुक नाही ना माझं कौतुक आहे ना तुला सांगणाऱ्याचं कौतुक आहे. जगातली प्रत्येक मुलगी या एजची सुंदर दिसते. पण मला वडील म्हणून आनंद कधी वाटेल 16व्या वर्षातलं तुझं हे सौंदर्य, तुला जे वाटतं की नाही तू सुंदर आहे, ते 60व्या वर्षापर्यंत तू जर मेंटेन केलं, मनानं पण तू सुंदर राहिली तर ते मला महत्त्वाचं आहे. ती म्हणते की मी मनानं म्हणजे 60व्या वर्षापर्यंत म्हातारी होईल, सगळं होईल, अशीच थोडी दिसेल. ते म्हणतात मन तर तुझं कायम तेच असेल. ते मनाचं सौंदर्य तू जर जपलं तर तू खऱ्या अर्थानं एक मुलगी म्हणून मला जास्त अभिमानाची होईल. आता सॉक्रेटिस साहेब एक प्रश्न विचारते की त्यानं विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्हाला काय व्हायचं आहे. एकानं सांगितलं वैज्ञानिक, दुसऱ्यानं सांगितलं साहित्यिक, तिसऱ्यानं सांगितलं म्हणजे तत्वज्ञान आणि चौथ्यानं उत्तर दिलं मला प्रेम, माया, दया या गुणांनी युक्त फक्त माणूस व्हायचं आहे.
सॉक्रेटिसनं या सगळ्यांमध्ये भली भली उत्तरं दिलेल्यांना शाबासकी न देता ज्याला माणूस व्हायचंय त्याला कवेत घेतलं आणि त्याला पाठीवर शाबासकी दिली. मला वाटतं मोठमोठी पदं आणि मोठमोठे स्वप्न दाखवण्याआधी वास्तवात जे उघडं नगडं असणारं वास्तव आहे ग्रामीण भागापर्यंत ते शहर भागापर्यंत गावातल्या स्थानिक समस्या त्यावर शिक्षकांनी फोकस करून ती उदाहरणं वैयक्तिक आयुष्यात आणली पाहिजेत. उदाहरणं देताना पाठ्यपुस्तक आहेत तीच उदाहरणं तुम्ही घेतली पाहिजे असं नाही. तर नीतिमूल्य आणि गावचा प्रश्न हे कुठेतरी तुमचं एक झालं पाहिजे. आणि या सगळ्यांमध्ये शेवटचं उदाहरण जे तुम्हाला देते, शिक्षकांमध्ये असणारी गची बाधा थोडी कमी झाली पाहिजे. बऱ्याच शिक्षकांपेक्षाही येणारा नवा शिक्षक हा तितका ॲक्टिव्ह आणि तरबेज असणारा येत असतो. आणि म्हणून काशीमध्ये आचार्य नरेंद्रदेव आहेत, ते विश्वविद्यालयाचे उपकुलगुरू म्हणून होते आणि त्यांची भाषेवर प्रचंड गाढा असा अभ्यास असतो. आणि ते ज्यावेळेस बाहेर बघतात की माझ्याकडे एक नवीन शिक्षक जॉईन झालेला आहे आणि तो माझ्याच विषयाचा आहे पण त्याचं नाव खूप आहे, ते स्वतः जातात आणि तासाला इतर विद्यार्थी बसतात तसं ते बसतात आणि बसल्यानंतर ते ऐकायला लागतात. शिक्षक शिकवायला लागतो. शिक्षकाला काही वेळ झाल्यानंतर कळतो की उपकुलगुरू माझ्या इथं तासाला बसलेत. तो जातो आणि त्यांना म्हणतो की तुमची जागा इथं नाही आहे आणि मला लक्षात नाही आलं शिकवताना, मी भानावर नव्हतो, तुम्ही उठा आणि माझ्या जागेवर बसा. त्यावेळेस ते म्हणतात माझी जागा हीच आहे कारण आज मी उपकुलगुरू किंवा तुझा मुख्याध्यापक अशा ह्याच्यानं तुझ्या तासांचं परीक्षण करायला आलेलोच नाही आहे. मी आज विद्यार्थी म्हणून नव्या शिक्षकाकडून काहीतरी शिकायला आलो आहे. मला वाटतं प्रत्येक अधिकारी प्रत्येक पद हे बदलणार आहे. कधी शिक्षकाचं बदलेल, कधी अधिकाऱ्याचं बदलेल, तर कधी आईवडिलांचं बदलेल, कधी मुलांचा हुद्दा बदलेल, मुलांचं वय बदलेल, विचारसरणी बदलेल. बदल हा माणसाच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्रांतिकारक असणारा घटक आहे. हा बदलत असताना ही मूल्य आणि शिक्षण सेवा हा व्यवसाय न वाटता हे व्रत वाटलं पाहिजे. हे व्रत जर तुम्ही घेतलं तर तुम्हा सगळ्यांचा आणि आपलाही विकास आहे. बाबुराव बागुलांची कविता आहे, वेदा आधीही तूच होतास, वेदांच्या परमेश्वरा आधीही तूच होतास, पाहून विश्वाचे विक्राळ विराट स्वरूप तू व्यथित व्याकुळ होत होतास. तू व्यथा म्हणजे ही रुचा, हे माणसा तू सूर्याला सूर्य म्हटलं, तू सूर्याला सूर्य म्हणलं, सूर्य सूर्य झाला. तू चंद्राला चंद्र म्हणलं, चंद्र चंद्र झाला. तू सगळ्या विश्वाचं नामकरण केलंस तूच. म्हणून माणूस काय विचार करतो हे फार महत्त्वाचं आहे. विचारांनी चांगले विचार जर झाले तर माणसाचं समाजमन सुद्धा बदलून जाईल. आणि एकदा शाळा बदलली की कुटुंब व्यवस्था, आणि कुटुंब व्यवस्था बदलली तर पर्यायानं तिथलं गाव, समाज आणि देशाचा विकास होईल. अशा पद्धतीनं कोरोना नंतरचा कालखंड हा फार महत्त्वाचा आहे की येणाऱ्या कालखंडात बदल होईल. आशावादी जर शिक्षक नाही राहिले तर विद्यार्थी नाही राहणार. कारण प्रत्येक पालकाची आत्ताची आर्थिक परिस्थिती खूप बेताची आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये जे आधीचा विद्यार्थी आहे तो तसा नसेल आणि वर्षभर घरात राहून मुलं कंटाळलेली आहेत. वेगवेगळे व्हिडिओज आणि वेगवेगळी मतं मुलांची जर ऐकली ना त्यांना कधी शाळेत जाऊ असं झालेलं आहे. त्यामुळे आता जो येईल ना तो एक हपापलेल्या ह्याच्यानं येईल की मला शाळा भेटली, शिक्षक भेटले, मला सगळे सण समारंभ हे ऑनलाईनचे आता ऑफलाईन मिळाले म्हणून येणार आहे. या उतावळ्या झालेल्या जी ऊर्जा त्यांच्यातली आहे ना ती सळसळती तुम्हाला सगळ्यांना पुन्हा मिळणार आहे. ही मिळालेली ऊर्जा टिकवली पाहिजे. आणि वर्षभर तुझं वळणच गेलं, शाळेत आला नाही असं म्हणून जर धोपटलं तर मात्र ही ऊर्जा निगेटिव्हली एका वेगळ्या दिशेला जाईल. ही ऊर्जा जर तुम्ही मेंटेन केली तरच खऱ्या अर्थानं तुमचा आणि आमचा विकास आहे. हा विकास असाच होत राहो अशी सगळ्यांना सदिच्छा देते. आणि मला इथं बोलवलं त्यामुळे सगळ्यांचे आभार मानते. विषय वेगळा होता, वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा मी प्रयत्न केला. कारण मला वाटतं प्रॅक्टिकली उदाहरणं ही सगळी मी तुम्हाला सांगितलीच आणि याचबरोबर सगळं राजकारण आणि शाळेतल्या व्यवस्थांमध्ये असणारे हस्तक्षेप राजकीय हे जर थांबले तर शिक्षक आतला कलाकार जागा होईल, शिक्षक मुक्त होईल. शिक्षक कुठं काम करतो, कुठल्या पदावर आहे हे गरज नाही. वर्गात शिक्षक हा आई आणि बाई यातला सुरेख संगम असतो म्हणूनच बाई म्हणतात. त्यामुळे शिक्षकेची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. आम्ही आजही शिक्षकांना जुन्या जो हाडाचा शिक्षक आहे त्याला मास्तर म्हणतो, सर म्हणत नाही. आम्ही विद्यार्थी दशेतपासून स्वतःला मीही आज विद्यार्थी म्हणतोय. म्हणून शिक्षिका म्हणून कुठं काम केलं तर हा शिक्षण व्यवस्थेतला कार्यक्रम आहे म्हणून शिक्षिका लावलं, नाही तर शिक्षिका लावायचीही गरज नाही. तुमचं काम काय, हुद्दा काय, तो पोटा पाण्यासाठी तुम्ही एक व्रत म्हणून तुम्ही तो करता. पण ते करत असताना हे व्रत बाहेर कुठंतरी पोचलं पाहिजे. शेवटचा एक किस्सा सांगते या माझ्या कामाचा आणि थांबते. भूक खूप लागलेली आहे पण हा उत्साह असा थोडाशी गेला ताणते. माझं बॅनर लागलेलं असतं कार्यक्रमांचं, जसं असं आज लागलेलं आहे आणि मला माहीत नसतं माझ्या विद्यार्थ्यांनी कुठले कधी बघतात. शाळेत कधीही आम्ही हे कामांचं सांगत नाही कारण आम्ही जिथं काम करणाऱ्या शिक्षकांचं असं काही कळलं तर त्या शिक्षकाला वेगळ्या कामाला
जुंपलं जातं मुख्याध्यापकाकडून. आणि वेगवेगळ्या ट्रेनिंगमध्ये जे तुम्ही शिकता ते प्रॅक्टिकली तुम्ही जेव्हा करायला जाता त्यावेळेस तुमचे सहकारी आणि तुमचे मुख्याध्यापक सुद्धा तुम्हाला सहकार्य करतील असं नसतं. हे प्रॅक्टिकल शिक्षण वेगळं आणि तुम्ही अप्लाय करताना तासावर काम करताना तुम्हाला आलेले प्रश्न ह्याच्यात खूप मोठी दरी आहे. माझ्या काही विद्यार्थिनींनी पुण्यामध्ये बॅनर लागलेले असताना स्वारगेटला गंमत आहे अशी एक खळबळ म्हणजे खूप मोठे बॅनर लागले, त्यातले माझे चेहरे गायब केले होते. आणि हे चेहरे कोणीतरी गायब केलं म्हणून पोलीस कंप्लेंटपर्यंत केलं होतं की कुठलाही काय कोणाचा कार्यक्रम असेल की एखाद्या लेडीचा फोटो कोणी कापेल का, सगळं आहे पण फोटोचे चित्रच कापलेले. मग माझ्या लक्षात आलं की मुलींच्या शेवटच्या पानावर प्रत्येक मुलीच्या एरियामध्ये जिथं कुठं ते कार्यक्रमाचं लागलं होतं ह्या आमच्या बाई आहेत आणि ह्या इथं का यांचा फोटो लागलाय म्हणून माझ्या लेकरांनी माझा चेहरा कापून तोडून तो टाकला होता आणि शेवटच्या पानावर चिटकवला होता. आणि ह्या ज्या आहेत त्या आमच्या बाई आहेत आणि ते नाव त्यांचं आहे. जगाला ओरडून सांगत होत्या. एखाद्याला वाटेल हा खोडसाळपणा आहे की काय हे बॅनरवरचा फोटो काढला, पोलीस केस होऊ शकते, वेगळं होऊ शकतं. पण जर भावनिकदृष्ट्या मूल्यांमध्ये पाहिलं तर त्यांचं माझ्यावरचं असणारं ते प्रेम आहे की माझ्या बाईंचा फोटो कुठंही लागू दे पण त्या माझ्या आहेत. आणि त्या काळात मोबाईल नाही किंवा आत्ताच्या काळातही मोबाईल नाही लेकरांकडे, त्या फोटो कुठं बघायला मिळत नाही. त्यांचा फोटो त्या निमित्तानं फाडून आम्ही तर लावलाय म्हणून अभिमानानं माझी लेकरं सांगत होती. अशा लेकरांना पंखात आई म्हणून घ्यायचं का, कानाखाली देऊन का फाडलं असं म्हणायचं हे तुमच्या आणि माझ्या हातात आहे कसं हँडल करतात आहे. मूल्य आणि शिक्षण सेवा तुमची आयुष्यभर अशीच तुमच्यात रुजलेली दिसू देत, चालू देत. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. ग्रामीण भागापर्यंत पोहोचवलं म्हणून सरांच्याही मी आभार मानते. मुख्याध्यापिकांनी इतका ॲक्टिव्हली वेगळा कार्यक्रम घेतला आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल. नवीन असणारे मुलं म्हणजे अगदी 20 ते 25-24 वर्षापासून ते अगदी सरांपर्यंत सगळ्या वयाचे तुम्हाला वक्ते तुम्हाला इथं मिळणार आहेत. प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. वैचारिक मतभेद आमच्या सगळ्यांमध्ये निश्चित असणार आहे. प्रत्येकाचा विचारसरणीचा काम करण्याचा अनुभव वेगळा आहे. प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगळं आहे. तुम्ही प्रत्येकाचं ऐकल्यानंतर तुम्हा सगळ्यांना जे पटेल रुजेल ते घेऊन पुढे जायचं आहे. आणि म्हणून इथं तुमची वेगवेगळी वैचारिक एक मेजवानी तुमच्यासाठी आज आहे. त्या मेजवानीतलं कुठला गुण घ्यायचा, कधी इन्स्पायरेशन घ्यायचं आणि ते मिळालेली प्रेरणा कशी टिकवून ठेवायची. आजच्या एका कामापुरतं नका ठेवू. म्हणजे पंखा विकणारा असतो तो पंखा घेतो आणि 10 रुपयाला 10 दिवस टिकेल असा पंखा म्हणतो, तो पंखा घेतो आणि दुसऱ्या दिवशी तुटतो. आणि पंखा विकणारा कसा काय पद्धतीनं खोटं सांगतोय असं म्हणून बघितलं जातं. त्यावेळेस त्याला बोलवलं जातं. त्यावेळेस तो म्हणतो तुम्ही सगळे मूर्खासारखे माझा पंखाच घ्यायला लागले. 10 रुपयाला 10 दिवस टिकेल, 10 रुपयाला 100 दिवस टिकेल. मी मात्र काही बोलत गेलो. पण तुम्ही कुणीही विचारलं नाही पंखा कसा वापरायचा. फुकट मिळतंय आणि कमी पैशात मिळतंय म्हणून तुम्ही घेतला. माझा पंखा असा घेऊन असा वापरायचाच नव्हता. माझा पंखा असाच ठेवायचा, तुम्ही माना हलवायचा, हे तर वेगळं पेन होतं. तुम्ही जर सगळ्यांसारखे जर राहिलात तर एक वक्ता आला, दुसरा वक्ता आला, तिसरा वक्ता आला, वक्त येऊन जातील, कार्यक्रम होत जातील. त्यातलं किती घ्यायचं आणि गाव किती सुंदर करायचं, शाळा किती सुंदर करायची. आणि टॉयलेटचा प्रश्न तो महत्त्वाचा आहे सर. आज आल्या आल्या मी बाथरूम शोधत होते. हे मला सांगायला विशेष वाटेल की मला गावात बाथरूम शोधावं लागलं. येणाऱ्या कालखंडात कुठलीही मुलगी असू दे, आजच्या मासिक पाळीचे प्रश्न लवकर मुलींना येतात. 7वीलाच मुलींना पाळी येते आणि पाळी आल्यानंतर ती लेकरू कोणाचं का असं ना ते माझं आहे. आमच्या शाळेत बटन दाबलं तर पॅड येतं. आणि ह्या 7वीच्या लेकरांना जर पॅड चोरून वापरायची वेळ येत असेल आणि लाज वाटत असेल तर पाळीला बाहेर शौचालयाला जात असतील तर त्या लेकरांचं काय. हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. हा गंभीर प्रश्न कुठेतरी तुमच्या सगळ्यांना विचार करायला भाग पाडते. स्त्री असले तरीही मीही एक मुलगी आहे आणि मला नाही आवडणार पुरुषत्व म्हणून गावातले जे ग्रामपंचायतले सदस्य असतील किंवा पुरुष असतील केवळ आमच्या स्त्रियांनी हे करायचं ना आमच्या स्त्रियांनी ते नाही करायचं. ह्यातली 2 वाक्य कमी करा. आमच्या बायका शौचालयाला बाहेर जाणार नाही हे म्हणलात तर तुमच्या पुरुषत्वाला सलाम करते. धन्यवाद.